वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. महाराष्ट्र संस्कृतीवर संतांचा प्रभाव या मला दिलेल्या विषयाच्या संबंधानं माझ्या मर्यादित वेळेत आणि मर्यादित बुद्धीने जेवढा विचार करता येणं मला शक्य आहे तेवढा मी आपल्यासमोर ठेवतो. संस्कृतीवर संतांचा प्रभाव, किंबहुना आणखीन काटेकोर बोलायचं तर महाराष्ट्र संस्कृतीवर संतांचा प्रभाव. हा विषय म्हटलं तर थोडासा पटणारा आहे. स्वतंत्र रीतीने विचार करायला लावणारा आहे आणि म्हटलं तर काही प्रश्नही निर्माण करणारा हा विषय. मुळात महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यामुळं या भूमीमध्ये जे जे काही चांगलं घडत आलेलं आहे आणि याच्या पुढे घडणार आहे त्या प्रत्येक घटनेवर मुळातच संतांचा प्रभाव असणारच आहे. संस्कृतीवरच्या प्रभावाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मुळात ही संस्कृती ही काय आहे हा एक विचार करणं महत्त्वाचं आहे. जर संतांचा प्रभाव त्या संस्कृतीवर पडला असेल तर संत हे या संस्कृतीच्या पूर्वीपासून कार्यरत होते असं मानायला वाव आहे. किंवा संस्कृतीमधून संत जरी अवताराला आले असले, या संस्कृतीमध्ये जरी त्यांनी कार्य केलेलं असलं तरी त्यांच्या कार्यानं या संस्कृतीवर प्रभाव पडला याचा अर्थ ही संस्कृती बदलणारी असू शकते असंही मानायला थोडीशी संधी आहे. प्रभाव पाडण्यासाठी एक तर संत या संस्कृतीच्या आधीपासून अवताराला आले असले पाहिजेत एक, किंवा जर संस्कृतीच्या प्रवाहामध्ये संतांचा उदय झालेला असेल तर त्या संतांच्या कार्याने ती संस्कृती प्रभावित झाली असेल तर ही संस्कृती वेगवेगळ्या मंडळींकडून वेगवेगळ्या काळामध्ये प्रभावित होते आणि तसा तसा तिचा प्रवाह बदलत जातो. म्हणून संस्कृती ही एक परिवर्तनशील अशी संकल्पना आहे असं मानायला एक संधी आहे. या दोन्हीपैकी नक्की काय मानायचं हा एक माझ्या विचाराच्या समोरचा मुख्य प्रश्न आहे. याच्यासाठी मुळात संस्कृती म्हणजे काय याचा विचार केला पाहिजे. संस्कृती हा या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा अभिमानाचा आणि अभिनिवेशाचा प्रश्न आहे. पण तरी देखील मुळातून ती काय आहे याचा विचार करायला शक्यतो सद्य परिस्थितीत कोणी तयार नाही. किंबहुना मला तर बऱ्याच वेळेला असं वाटतं की विचार न करता बहुतेक वेळेला अभिनिवेश किंवा अभिमान निर्माण होतो. विचार केला तर अभिमान निर्माण व्हायचं कारण उरणार नाही. अविचारातूनच अभिनिवेशाचं किंवा अभिमानाची उत्पत्ती अविचारातच असते, अल्प विचारात असते, किंवा अगदीच तत्वज्ञानाच्या काटेकोर भाषेत बोलायचं झालं तर विपरीत विचारावर असते. आम्ही या संस्कृतीत वाढलो, आम्ही या संस्कृतीत जन्माला आलो, याचा अर्थ कुठंतरी या संस्कृतीला चालवण्याचं उत्तरदायित्व आम्ही नकळतपणाने स्वीकारत असतो. पण तरी सुद्धा या संस्कृतीत काय केलं म्हणजे या संस्कृतीला
पुढे चालवल्यासारखं होईल. कोणत्या पद्धतीचं काम आपण केलं, कोणत्या पद्धतीची विचारसरणी ठेवून आपण आपल्या जीवन चालू ठेवलं म्हणजे ही संस्कृती जोपासली जाईल. या संबंधानं मात्र याच समाजामध्ये फार मोठे मतभेद दिसून येतात. सुदैवानं भारत देशाचा विचार करत असताना, महाराष्ट्र प्रांताचा विचार करत असताना आपल्याला फार मोठी व्यापक अशी संस्कृती लाभली. तात्विक विचारसरणी असेल, समाज जीवन जगण्याची व्यवस्था असेल, अर्थशास्त्रीय व्यवस्था असेल, समाजशास्त्रीय व्यवस्था असेल, मानसशास्त्रीय व्यवस्था असेल, कोणताही प्रांत असला तरी त्या प्रांतातलं जेवढं वैविध्य भारत देशामध्ये आहे तेवढं जगतामध्ये कोणत्याही देशाकडे नाही आहे. दुर्दैवानं वैविध्याकडे पाहताना आपण ज्या दूषित दृष्टीनं पाहतो ती दृष्टीच बऱ्याच वेळेला आपल्या संस्कृतीला मारक ठरते. मला काय म्हणायचंय मी थोडंसं अजून संकोच करून मांडतो. आपल्या संस्कृतीतल्या विविधतेकडे एकमेकांचा विरोध म्हणून जर आपण पाहत राहू तर ते भांडणाचं कारण ठरेल आणि त्या संस्कृतीच्या विविधतेकडे आपण वैविध्य म्हणून पाहू तर ते वैभवाला कारण ठरेल. जगतामध्ये वेगवेगळी विचारसरणी मांडणारी वेगवेगळी मंडळी होऊन गेली, आजही होतात. आजही वेगळ्या विचारधारा मांडण्याचं काम आपापल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या जोरावर जगामध्ये होतच आहे. अगदी वेदांताचाच विचार करायचा झाला, माझा प्रांत तो आहे म्हणून मी त्याच्यातलं उदाहरण आपल्या समोर ठेवतो. वेदांताचा विचार करायचा झाला तर वेदांतातही अनेक शाखा उपशाखा आहेत. अद्वैती मत आहे, अगदी त्याच्या विरोधी द्वैती मत आहे. अद्वैताच्या थोडंसं जवळ जाणारं पण आतून द्वैती असणारं असं विशिष्टाद्वैती मत आहे. शुद्धाद्वैती मत आहे, द्वैताद्वैती मत आहे, पूर्णाद्वैती मत आहे. एकच विचारसरणी आहे. परमात्मा आणि जीव यांचा संबंध, परमात्मा जीव आणि जगत यांचा संबंध मानत असताना तो स्वतंत्र मानायचा का एकच मानायचा का काही वेळेला एक मानायचा काही वेळेला स्वतंत्र मानायचा, या संबंधानं द्वैत अद्वैत विशिष्टाद्वैत द्वैताद्वैत पूर्णाद्वैत वगैरे शुद्धाद्वैत वगैरे या सगळ्या शाखा उपशाखा वेदांताच्या विचारसरणीच्या म्हणून निर्माण केल्या गेल्या, निर्माण झाल्या. त्या संतांनी त्या मांडल्या. मी हेतुतः शब्द वापरतो, त्या संतांनी त्या मांडल्या. मी कुणालाही नावं ठेवू इच्छित नाही. मी स्वतः जरी अद्वैती मताचा अभ्यासक असलो तरी सुद्धा द्वैतमत हे मला त्याज्य असू नये. त्या संतांनी ज्या अर्थी त्यांनी ते मांडलं आणि जगाने ते स्वीकारलं त्या अर्थी त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे हे मला स्वीकारलं पाहिजे. वेदांतामध्ये असा एक नियम आहे, नहि ते मुनयो भ्रांतः सर्वज्ञत्वात् तेषाम. वेदांतात असा नियम आहे की ज्या ऋषीमुनींनी ज्या संतांनी ती विचारधारा मांडली ती काही वेडे नव्हते. नहि ते मुनयो भ्रांतः, ते काही भ्रांत बुद्धीनं त्यांनी ती मांडणी केली नाही. वेगवेगळ्या शाखा उपशाखा वेदांतामध्ये आहेत. मी जेव्हा अद्वैती मताचा विचार करतो त्यावेळेला मी द्वैत मताला जरा भाषा मी वेगळी वापरतो, शिव्या देतो. ज्या वेळेला मी द्वैत मताचा विचार करतो त्यावेळेला मी अद्वैताला किंवा विशिष्टाद्वैताला शिव्या देतो. इतकी भांडणं होतात की वादे वादे जायते तत्वबोधा हे व्हायच्या ऐवजी वादे वादे जायते शीर्ष भेदा इथपर्यंत प्रसंग येतात. अगदी सोप्या भाषेत बोलायचं झालं तर उभ्या आणि आडव्या गंधाची भांडणं आजही मद्रासच्या हायकोर्टात चालू आहेत. मी जेव्हा या दोन विचारसरणी एकमेकांच्या विरोधी आहेत आणि एकाचंच अस्तित्व टिकलं पाहिजे म्हणून अहममिकेनं त्या वादामध्ये उतरतो त्यावेळेला तेच वैविध्य माझ्या द्वेषाला आणि माझ्या भांडणाला कारण ठरतं. पण असं जर मी म्हणत असेन तुम्ही कोणतं मत मांडता,
अद्वैती मत मांडता, अरे ते तर आमच्या भारतीय संस्कृतीत सांगितलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही द्वैत मानताना तेही आहे. तुम्ही विशिष्टाद्वैत मानता का, तेही आहे. तुम्ही जैन तत्वज्ञान मानता का, तेही आमची भारतीय संस्कृती सांगते. तुम्ही बौद्ध तत्वज्ञान मानता, आमच्या संस्कृतीत तेही सांगितलेलं आहे. असं म्हणून मी जेव्हा माझ्या संस्कृतीच्या वैविध्याकडे, विविधतेकडे वेगळ्या दृष्टीने आणि आदरानं पाहतो, त्याच वेळेला ते वैविध्य भांडणाला कारण न ठरता माझ्या संस्कृतीच्या वैभवाला कारण ठरतं. संस्कृती निर्माण होणं ही काही एक 4-2 वर्षाची प्रक्रिया नाही आहे. ही फार मोठी प्रक्रिया आहे. संस्कृती बनवायची म्हणून बनवल्या जातच नसते. संस्कृती निर्माण करायची या हेतूने जर कोणी काही करत असेल तर त्याच्याने संस्कृतीची निर्मिती होत नाही. आत्तापर्यंत या भारत देशामध्ये आत्तापर्यंत मनुष्य प्राणी जन्माला आल्यापासून ते आज तागायत, मी जरा भाषा व्यापक वापरतो, मनुष्य प्राणी जन्माला आल्यापासून ते आज तागायत ज्या ज्या मोठ्या मोठ्या मंडळींनी जे जे काही चांगलं केलंय, ज्याच्यामध्ये कोणत्याही विकाराचा कधीही स्पर्श झालेला नाही, ज्याच्यामध्ये स्वार्थानं प्रेरित होऊन केलेली कोणतीही क्रिया नाही, आणि ज्याच्यामध्ये किंबहुना सर्व सुखी या एकाच भावनेनं काही काम केल्या गेलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टींनी मिळून आमची संस्कृती सिद्ध झालेली आहे. संस्कृती हेतुतः निर्माण केल्या गेलेली नाही आहे की असं कोणी म्हणावं की मी आता असं वागतो म्हणजे अशी संस्कृती निर्माण होईल आणि मग पुढे वागणारी मंडळी माझा आदर्श ठेवून वागायला लागतील. अशा हेतूने या संस्कृतीची रचना झाली नाही. संस्कृती रचली जात नसते. संस्कृती ही आपोआप त्यातल्या चांगल्या गुणांच्या जोरावर आपोआप अभिव्यक्त होत असते, आपोआप सिद्ध होत असते. तशी संस्कृती जर रचायचीच वेळ आली असती आणि कालपरत्वे त्या संस्कृतीमध्ये बदल करण्याची गरज जर वाटली असती तर ज्ञानेश्वर महाराजांचा काळ आणि तुकाराम महाराजांचा काळ याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर असताना सुद्धा त्या महात्म्यांनी संस्कृतीला धक्का लागू दिला नाही. रचण्याचं कारण नाही. मग ही संस्कृती जी सिद्ध झाली, ही संस्कृती जी मानल्या गेली, आम्ही त्या संस्कृतीचे पाईक म्हणून, त्या संस्कृतीचा एक अंश म्हणून जेव्हा आज आमचं उत्तरदायित्व डोळे उघडून पाहायला लागतो तेव्हा काही गोष्टी आम्हाला याच्यामध्ये निर्विवादपणानं मान्य कराव्या लागतात. संस्कृती 2 अंगाने मानवी जीवनासमोर प्रकट होते. त्याच्यातलं एक अंग आहे विचाराचं आणि दुसरं अंग आहे आचाराचं. विचाराने प्रकट होणारी संस्कृती आणि आचाराने प्रकट होणारी संस्कृती ही संस्कृतीची 2 रूप नाही आहेत. एकाच नाण्याच्या या 2 बाजू आहेत. विचाराची एक बाजू आहे आणि आचाराची एक बाजू आहे. आत्तापर्यंत जे काही विचार प्रवाह या भारत देशामध्ये प्रवाहित झाले त्या सर्व विचार प्रवाहामध्ये ज्या ज्या संतांनी त्या विचार प्रवाहाला चालना दिली आणि ज्या ज्या संतांच्या अलौकिक अशा बुद्धी सामर्थ्यातून, बुद्धिवैभवातून त्या विचार प्रवाहाचा जन्म झाला, त्या संतांनी आणि त्या महात्म्यांनी हा विचार प्रवाह फक्त तुमच्या विचाराशीच संबंधित ठेवा, आचाराचा याचा संपर्क येऊ देऊ नका असं कधी म्हटलं नाही. किंबहुना विचार आणि आचार या 2 गोष्टी ज्या वेळेला संतांच्या भूमिकेतून आपल्या डोळ्यासमोर येतात त्यावेळेला त्या एकरूपानंच येत असतात. संतांची व्याख्या करतानाच असं म्हटलंय की मनस्येकम वचस्येकम कर्मण्येकम महात्मनाम, मनसी अन्यत वचसी अन्यत कर्मणी अन्यत दुरात्मनाम. मनात जे असतं तेच वाचेतून व्यक्त होतं आणि जे वाचेतून व्यक्त होतं तेच कृतीतून व्यक्त होतं.
त्याला महात्मा म्हणावं. आणि मनात एक असतं, वाचेतून वेगळंच व्यक्त होतं आणि करताना चौथंच करतो, तो दुरात्मा समजावा. संत महात्मे ज्या विचार प्रवाहासाठी जगताला उद्बोधन करतात, ज्या विचारासाठी जगताला उद्बोधन करतात, तो विचार आधी त्यांच्या कृतीतून व्यक्त होत असतो, कृतीतून व्यक्त होतो. संतांचं प्रबोधन दोनही प्रकाराने आहे, विचारानेही आहे आणि आचारानेही आहे. वेगळ्या भाषेत बोलायचं झालं तर मृत्यू लोकामध्ये देह धारण करून ज्या वेळेला संत महात्मे अवतीर्ण होतात, त्या वेळेला ते आचारातून विचार सांगतात. आणि ज्या वेळेला दृष्टीनं ते दिसत नाहीत, देहरूपानं ते दिसत नाहीत, त्या वेळेला त्यांच्या वाङ्मयातून व्यक्त झालेले विचार त्यांचंच काम करत असतात. ते विचार ते आचाराचंच काम करत असतात. ज्ञानेश्वर महाराज ज्या काळामध्ये देहधारण करून आळंदीत राहत होते, त्यावेळेला त्यांनी आचरणात आणलेली तत्व त्यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्याच ज्ञानेश्वरीतून जगतामध्ये प्रसरित झाली. शब्द रूपानं किंवा विचार रूपानं जगताला प्रबोधन करणं आणि आचार रूपानं जगताला प्रबोधन करणं हे दोन्ही संत करत असतात. आचारानं प्रबोधन करण्यासाठी देहाची आवश्यकता आहे, विचाराने प्रबोधन करण्यासाठी शब्दाची आवश्यकता आहे. देह आणि शब्द या दोन्ही माध्यमातून संतांनी आत्तापर्यंत आम्हाला आमच्या संस्कृतीचं वैभवशाली असं दर्शन घडवलंय. माझा मुद्दा असा आहे की संस्कृतीवर संतांचा प्रभाव आणि त्या दृष्टीने ही संस्कृती कोणत्या पद्धतीनं आज आपल्या डोळ्यासमोर उभी झालेली आहे. आत्तापर्यंत ती कधी निर्माण झाली आम्हाला माहिती नाही, पण आत्तापर्यंत ती संस्कृती आमच्यापर्यंत आणून देण्याचं कार्य ज्यांनी केलंय त्यांच्या संबंधानं मी हे बोलतोय. मग त्याच्यावरचा प्रभाव त्यांचा कोणता आहे या संबंधानं विचार करणं आपल्याला अधिक सोयीचं जाईल. दुर्दैवानं संस्कृती, धर्म, देव, देश या संकल्पना हल्ली फार बुळबुळीत झाल्या, फार गुळगुळीत झाल्या. एखादं गोल नाणं असताना दोन्ही बाजूने त्याचे छाप पुसले जातात, तशा पद्धतीच्या या संकल्पना झाल्या आहेत. कोणीही यावं आणि याच्याबद्दल वाटेल ते बोलून जावं आणि याला व्यक्तिस्वातंत्र्य म्हणावं, अशी परिस्थिती सद्य परिस्थिती तरी आहे. आमचं क्षेत्र कोणतं आहे आम्हाला माहिती नाही, पण मी या विषयावर अधिकारवाणीनं बोलू शकतो. देश या संबंधानं बोलायचं झालं तर मला स्वतंत्र अधिकाराची गरज नाही. मी कधी स्वातंत्र्य संग्रामाचा अभ्यास केलाच पाहिजे अशी अपेक्षा नाही. मी कधी त्या संबंधानं काही कार्य केलंच पाहिजे, देशाचा विचार काही केलाच पाहिजे अशी अपेक्षा नाही. माझ्या तोंडाला देशाच्या संबंधानं बोलता येणं शक्य आहे, मी बोलावं. परमार्थाच्या संबंधानं कुणीही बोलावं, अभ्यासाची गरजच नाही आहे. कुणी यावं. परमार्थ याला म्हणतात, परमार्थ त्याला म्हणतात. असं करणं म्हणजे परमार्थ. असं होऊ नये. ज्या क्षेत्राचा आपला अभ्यास असतो त्या क्षेत्रामध्ये अधिकारवाणीनं बोलणं वेगळं असतं आणि ज्या क्षेत्राचा आपला दुरान्वयानंही संबंध नसतो त्याच्यावर अधिकारवाणीनं बोलता येणं फार अवघड असतं, किंबहुना बहुतेक वेळेला ते चुकीचंच असतं. उदाहरणार्थ, माझा जर राजकीय प्रांत असेल, मी राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारा असेल, तर मी राजकीय क्षेत्राबद्दल बोलणं योग्य आहे. पण याचा अर्थ असा नाही की परमार्थाबद्दल बोलण्यासाठी मला कायमची परवानगी मिळालेली आहे. मी जर पारमार्थिक कार्य करत असेल तर मी परमार्थाच्या संबंधानं काहीतरी चिंतन मांडणं योग्य आहे. राजकारणातल्या लोकांनी कसं वागावं हे सांगण्याचा अधिकार मला प्राप्त होत नाही, जरी मी पारमार्थिक काम करत असलो तरी. मला असं वाटतं बऱ्याच वेळेला की जगामध्ये त्या मंडळींनी आपापले प्रांत सांभाळले तरी आपली संस्कृती अजून चांगल्या पद्धतीने टिकून राहील. आपल्या
वैयक्तिक जीवनामध्ये प्राप्त झालेल्या अनुभवांना वैश्विक परिमाणं देऊन तेच खरं तत्वज्ञान आहे असं मांडण्याची धडपड आणि धावपळ करण्याची आवश्यकता नाही. संस्कृतीचा विचार जगतासमोर मांडण्यासाठी जो अधिकार लागतो तो वेगळा अधिकार आहे. थोडंसं वेगळ्या भाषेमध्ये मी बोलतो. वैयक्तिक जीवनामध्ये प्राप्त झालेल्या सुखदुःखांना वैश्विक परिमाणं देऊन तेच तत्वज्ञान आहे किंवा जगण्याचं तेच सूत्र आहे असं मांडणारी मंडळी संस्कृतीचं रक्षण नाही करू शकत. आत्मनिष्ठ संदर्भांना वैश्विक परिमाणं देणारी मंडळी संस्कृतीच्या संबंधानं चिंतन नाही करू शकत, पण वैश्विक परिमाणांना आत्मनिष्ठ संदर्भ देणारी जी मंडळी असतात ती मात्र नक्कीच या संस्कृतीच्या संबंधानं काही करू शकतात. मी उदाहरण देऊन आपल्याला बोलतो. माझ्या जीवनात एखादं दुःख निर्माण झालं किंवा माझ्या जीवनात एखादं सुख मला माझ्या प्रारब्धाने प्राप्त झालं, तर माझ्या जीवनात निर्माण झालेलं ते सुख याचा विचार करताना जगतामध्ये सुख म्हणतात ते फक्त यालाच म्हणतात असं म्हणण्याची धावपळ करण्याचं काही कारण नाही, धडपड करण्याचं कारण नाही. माझ्या जीवनात निर्माण झालेल्या दुःखाचा विचार करताना जगतामध्ये जर कोणतं दुःख असेल तर एवढंच दुःख आहे, याच्या पलीकडे दुःख असूच शकत नाही असं त्याला वैश्विक परिमाण द्यायचं कारण नाही. माणसाचा स्वभाव मोठा गमतीचा आहे. काय असतं, माणसाला ज्या वेळेला जे दुःख प्राप्त होतं ते त्या वेळेपुरतं त्याच्या दृष्टीने सगळ्यात मोठं दुःख असतं. म्हणजे उदाहरण सांगतो मी तुम्हाला. एखाद्या माणसाचा कान दुखतोय, एखाद्या माणसाची दाढ दुखते, एखाद्या माणसाचं पोट दुखतं, एखाद्या माणसाचं डोकं दुखतं. ही चारही मंडळी एकत्र आली. एक जण म्हणतो वाटेल ते दुखावं पण कान दुखू नये. दुसरा म्हणतो कान दुखलेला बरा पण पोट दुखू नये. तिसरा म्हणतो पोट दुखलेलं बरं पण दाढ दुखण्यासारखं दुःख जगतामध्ये दुसरं कोणतं नाही. आणि चौथा म्हणतो दाढ दुखलेली बरी, निदान काढून तरी टाकता येते, डोकं दुखलं तर काहीच करता येत नाही. आपल्याला प्राप्त झालेल्या दुःखाला हे दिलेलं एक वैश्विक परिमाण आहे की याच्या पलीकडे दुःख असूच शकत नाही. पण याच्या उलट ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान मागताना वैश्विक परिमाणाला आत्मनिष्ठ संदर्भ दिले. किंबहुना सर्व सुखी हे मागायचंय, जो जे वांछिल तो ते लाहो हे मागायचंय, पण मागत असताना ते जगाला मिळावं असं म्हणणं नाही, ते मला मिळावं असं म्हणणं आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे. काय मज द्यावे? किंबहुना सर्व सुखी मज द्यावे. जो जे वांछिल तो ते लाहो मज द्यावे. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे हे मज द्यावे. वैश्विक परिमाणांना दिलेले हे आत्मनिष्ठ संदर्भ जेव्हा मनुष्य स्वतःच्या जीवनामध्ये पाहतो, असे आत्मनिष्ठ संदर्भ देऊ शकतो, त्यावेळेला संस्कृतीच्या रक्षणाची आणि संस्कृतीवर प्रभाव पाडण्याची शक्ती त्याच्या ठिकाणी आहे असं मानायला हरकत नाही. थोडंसं अजूनही या संबंधामध्ये मी पुढे बोलतो की ही संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये आम्ही जन्माला आलो, आम्ही वाढतो आहोत. या संस्कृतीमध्येच आम्ही संपणार आहोत. आम्ही संपल्यानंतरही संस्कृती आमच्यावर आणखीनही काही संस्कार करणार आहे. आम्ही संपत राहू पण संस्कृती मात्र चालत राहणार आहे. आता या संस्कृतीमध्ये जेव्हा आपण जन्माला येतो आणि काही कार्य करतो, आपलं जीवन जगतो, त्यावेळेला मगाशी म्हटल्याप्रमाणे आचार आणि विचार या दोन्ही पद्धतीनं संस्कृतीचा विचार आमच्या जीवनामध्ये आम्ही करत असतो. त्यावेळेला काही प्रसंग असे जीवनामध्ये निर्माण होतात की त्या प्रसंगावर विचार करत असताना
याच संस्कृतीमधून त्याचं उत्तर आम्हाला मिळणार आहे हे माहिती असूनही आम्ही निश्चित असा निर्णय घेऊ शकत नाही. मी हा मुद्दा अधिक स्पष्ट करण्याकरता पुन्हा थोडंसं मागे येतो. आचार आणि विचाराच्या संबंधानं संतांच्या बाबतीमध्ये त्यांनी काही आदर्श घालून दिले. त्या दृष्टीने आपला जीवनक्रम चालू आहे. तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण तसं जगलं पाहिजे ही भूमिका आहे. इथपर्यंतचा विचार आपल्याला मान्य आहे. पण काय महाभारताने याच्या संबंधात चांगलं चिंतन मांडलं आहे ते सांगतो. काय की संतांच्या आचाराचा आणि संतांच्या विचाराचा आपण मागोवा घेतला पाहिजे तर ही संस्कृती टिकणार आहे. कारण या संस्कृतीवर संतांचा प्रभाव आहे. कसा प्रभाव आहे हे मी नंतर बोलतोय. फक्त आत्ता माझी प्रस्तावना म्हणून या विषयाची आपण डोळ्यासमोर घ्या. काही वेळेला आपल्या जीवनामध्ये असे प्रश्न निर्माण होतात की त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही आमच्या विचाराने अथवा आमच्या आचाराने शोधू शकत नाही. ज्या काही धर्मग्रंथांनी किंवा ज्या काही संत वाङ्मयांनी आम्हाला तो आधार दिलेला आहे त्या आधाराने पुढे जायचं म्हटलं तरी त्याचे योग्य अर्थ आम्हाला सांगता येत नाहीत. महाभारताने याच्या संबंधात चिंतन मांडताना असं म्हटलंय, तर्को अप्रतिष्ठा श्रुतयो विभिन्नः न एको ऋषिर्यस्य वचः प्रमाणम धर्मस्य तत्वं निहितं गुहायां महाजनो येन गतः स पंथः. यक्ष प्रश्नातलं हे धृतराष्ट्राने दिलेलं उत्तर आहे, धर्मराजाने दिलेलं उत्तर आहे. कथाभाग सांगण्याचं कारण नाही. काही वेळेला असे प्रश्न आमच्या जीवनामध्ये निर्माण होतात की त्या प्रश्नाची उत्तरं शोधणं आमच्या आवाक्याच्या बाहेरचं असतं. मला हे संदर्भ देण्याचं कारण तेही मला सांगायचं आहे. हा संदर्भ महाभारतातला देण्याचं कारण तेही सांगायचं. काही प्रश्न धर्मसंकट ज्याला आम्ही म्हणतो, धर्मप्रश्न असं आम्ही ज्याला म्हणतो, ते आमच्या जीवनामध्ये अनेक वेळेला निर्माण होतात. हे करावं की करू नये, केल्याने काय होतं, न केल्याने काय होईल, केलं तर फायदा काय, न केलं तर नुकसान काय, न केलं तर फायदा काय, केलं तर नुकसान काय, हे सामान्य प्रश्न आमच्या जीवनामध्ये निर्माण होतात. अगदी व्यवहारातलं जर उदाहरण द्यायचं झालं, अगदी व्यवहारातलं, तुम्ही घरामध्ये बसलेले आहात, काही काम तुमचं चालू आहे, संध्याकाळची वेळ आहे, दिवा लावलेला आहे, त्या दिव्याच्या प्रकाशाकडे काही किडे प्रवृत्त होतात रूप पाहून. त्याच्यातला एक मोठा किडा पकडण्यासाठी एक पाल त्या भिंतीवर येते. तो किडा, ती पाल एकमेकांच्या समोर उभे असतात, आपण ते बघत असतो. प्रश्न एवढाच आहे की त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे. पालीला तो किडा खाऊ द्यावा का किडा खाण्यापासून पालीला परावृत्त करून तिथून हाकलून द्यावं, काय करावं. पालीला किडा खाऊ दिला तर आमच्या डोळ्यासमोर हिंसा घडते आणि आम्ही समर्थ असूनही काही करू शकत नाही. त्या हिंसेचं अर्धपातक आपल्याकडे येतं. मग पालीला हाकलून द्या. पालीला जर तिथनं हाकलून दिलं तर तो किडा त्या पालीचं अन्न आहे. त्या पालीला उपाशी ठेवण्याचं पातक आमच्याकडे येतं. आम्ही काय करावं अशी अपेक्षा आहे. आम्ही तो किडा पालीला खाऊही देऊ शकत नाही आणि त्या पालीला तिथून हाकलूनही देऊ शकत नाही. आम्ही काय करावं. दोन्ही बाजूनी आमची अडचण आहे. असंही केलं तरी अडचण आहे, असंही केलं तरी अडचण आहे. पालीनी किडा खाल्ला, दोष अर्धा आम्हाला आहे. पालीला तिथून हाकलून दिलं, पाल उपाशी राहील, तिला तिचं अन्न मिळालं नाही. जीवो जीवस्य जीवनम हा नियम आहे. त्यामुळे ते तिचं अन्न असल्यामुळे तिच्या अन्नापासून आम्ही तिला तोडून टाकलं, याचं पाप आम्हाला लागेल. आम्हाला नक्की काहीच करता येणार नाही.
याला धर्म संकट म्हणतात. आपण फार विचार करत नाही याचा, पण मी एक उदाहरण म्हणून आपल्या डोळ्यासमोर ठेवलंय की असे अनेक प्रश्न आपल्या जीवनात आहेत की त्यावेळेला माझ्यासारख्या माणसाला कळत नाही की आपण कोणत्या पद्धतीने जावं, कोणत्या पद्धतीनं वागावं. त्यावेळेला 2-4 गोष्टींचा आधार आपल्याला घेता येतो. चारही आधार आम्हाला निरुपयोगी वाटतात. त्यावेळेला शेवटचा आधार आहे संत. मी संस्कृतीच्या संबंधाने हे चिंतन आपल्या समोर ठेवतोय. ज्या 4 आधाराने आम्हाला धर्म प्रश्नातून सोडवणूक करून घेता येईल, हे 4ही आधार एका विशिष्ट मर्यादेनंतर कुचकामी ठरणार आहेत. किंबहुना वेगळ्या परिभाषेत मांडायचं झालं तर आमच्या संस्कृतीचा विचार करत असताना आम्हाला या 4 गोष्टींचा विचार केला पाहिजे. एक तर्क, दुसरा धर्म, तिसरी श्रुती किंवा स्मृती, ऋषी त्यांचं चरित्र आणि शेवटचा विचार केला पाहिजे संत. या 5 गोष्टींनी आमची संस्कृती सिद्ध झाली. आता मी एक एक टप्पा ओलांडून थोडंसं पुढे जातो. केवळ तर्क जर विचारात घेतला तर केवळ तर्काने संस्कृती सिद्ध नाही होत. कारण संस्कृतीचं कार्य हे केवळ आम्हाला काहीतरी चांगला विचार देण्याचं कार्य नाही, आम्हाला त्या विचाराबरोबर समाधान देण्याचं कार्य संस्कृती करते. केवळ आम्हाला विचार देणं की हे बघ हा विचार आहे, या विचाराला अनुसरून तू जग, समाधान मिळालं तुझं, दुःख मिळालं तुझं, अशी संस्कृती आपली जबाबदारी नाही झटकू शकत. आम्हाला विचाराबरोबर समाधानही दिलं पाहिजे. खरं म्हणजे विचार आला की समाधान येतच असं तुकोबराय बोलतात. विचारा वाचून न पविजे समाधान, तुकाराम महाराजांची भाषा आहे. पण विचारातून समाधान मिळतं, पण कधी? तो विचार जोपर्यंत आमच्या कृतीतून अभिव्यक्त होत नाही तोपर्यंत समाधानाचा विचारच करू नका. नुसता तर्क, ब्रह्मसूत्रामध्ये सूत्र आलंय, तर्का प्रतिष्ठानात. भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी त्याच्यावर फार चांगलं भाष्य केलंय. आपण जर मुळातून पाहाल, आता तो माझा विषय नाही, फक्त मला तर्का प्रतिष्ठानात. तर्क हा अप्रतिष्ठित आहे काही वेळेला. तसं काही वेळेला नुसता तर्क, केवळ तर्क, की ज्या तर्काला तत्वनिष्ठतेचा आधार नाही, ज्या तर्काला तत्वनिष्ठतेचं अधिष्ठान नाही, असा केवळ पोकळ तर्क जो असतो तो तर्क आमची संस्कृती आम्हाला सिद्ध करू देत नाही. तर्क पाहिजे नाही असं मी म्हणत नाही, पण त्या तर्काला निश्चित असं काहीतरी एक अधिष्ठान पाहिजे. एका निश्चित विचाराच्या अधिष्ठानावर तो तर्क उभा राहिला पाहिजे, तर त्याच्यातून आपल्याला विगमन किंवा निगमनासारखी काही गोष्टी प्राप्त करून घेता येऊ शकतात. आम्ही जो तर्क केवळ तर्क मानतो तो तर्क काही उपयोगाचा ठरणार नाही. तर्क अप्रतिष्ठा. तर्क काय करेल? तुम्हाला एखाद्या वस्तूची सिद्धी करून देईल, पण त्या वस्तूचं समाधान नाही प्राप्त करून देणार. संस्कृती आम्हाला नुसता विचार सांगत नाही, त्या विचारातून समाधान प्राप्त करून देते. हे संस्कृतीचं कार्य आहे. नुसता विचार उपयोग नाही, विचाराशिवाय प्राप्त होणारं समाधान उपयोग नाही. आम्हाला विचार आणि समाधान यांचा समन्वय संस्कृती घालून देते. म्हणून मी या संबंधानं बोलतो, सोपं बोलतो, दृष्टांतानं बोलतो. मी एक सांप्रदायिक प्रवचनकार किंवा कीर्तनकार आहे, त्यामुळं माझ्या बोलण्यामध्ये दृष्टांत येणार माझा नाईलाज आहे. सांप्रदायिक कीर्तनकार आहे मी, मला दृष्टांताशिवाय बोलता येत नाही. एका वडिलांनी आपल्या मुलाला शिक्षणासाठी शहरात ठेवलं. वडील अशिक्षित, निदान मुलांनी तरी शिकावं ही इच्छा. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याला शहरामध्ये ठेवलं. मुलगा शिकायला लागला. दिवाळीच्या सुट्ट्या आल्या, मुलगा घरी आला. दिवाळीचा दिवस आईने
सकाळी अभ्यंग स्नान दोघांनाही घातलं. त्यांच्यासमोर फराळाचं म्हणून चिवडा, लाडू, चकली वगैरे काय दिवाळीचं असेल ते समोर ठेवलं. दोघे फराळ करत बसले. वडिलांनी सहज मुलाला प्रश्न विचारला, काय बाळासाहेब, काय म्हणतंय शिक्षण? मुलांनी सांगितलं, चांगलं चाललंय बाबा, छान आहे, आवडलं मला, वातावरण आवडलं, अभ्यास मी करतोय, चांगलं आहे. वडिलांनी विचारलं, बाळासाहेब काय शिकता नक्की? वडील कधी शाळेत गेलेले नाहीत. कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये नक्की काय शिकता? मुलांनी सांगितलं, मी काय सांगू तुम्हाला, मी सांगितलं तरी तुम्हाला कळणार आहे का? तुम्ही कधी शाळेत गेलेले नाही, काय म्हणून तुम्हाला सांगायचं? वडील म्हणाले, मला कळत नाही हे मलाही माहिती आहे, पण निदान विषयाची नावं तरी सांगा आम्हाला, काय शिकता हे कळू तरी द्या. निदान कळलं पाहिजे ना. तुम्ही उद्या मला लोकांनी विचारलं, काय शिकतात तुमचे चिरंजीव, तर सांगायला काहीतरी शब्द पाहिजे ना. शिकतात एवढं सांगून कसं चालेल? निदान विषयांची नावं तरी सांगा. मुलांनी नावं सांगितली. बाबा मी तत्वज्ञान शिकतो, मी मानसशास्त्र शिकतो, मी अर्थशास्त्र शिकतो, मी समाजशास्त्र शिकतो, मी तर्कशास्त्र शिकतो. वडिलांनी विचारलं की अर्थशास्त्र नावावरून साधारण कल्पना आली, समाजशास्त्र नावावरून कल्पना आली, मानसशास्त्र नावावरून कल्पना आली, तत्वज्ञान कळलं काय, तर्कशास्त्र ही काय भानगड आहे? लॉजिक काय भानगड आहे? मुलगा हसला. मुलगा म्हणाला, हां बाबा तुम्हाला ते कळणार नाही, कारण कॉलेजमध्ये गेल्याशिवाय कोणताही मुलगा वडिलांना असं म्हणू शकत नाही. बाबा तुम्हाला ते कळणार नाही. काय कळणार तुम्हाला? नाही म्हणे, काय विषय तर्कशास्त्र आहे काय सांगा ना. मुलांनी सांगितलं, काय सांगू तुम्हाला? म्हणे बाबा हे एक असं अलौकिक शास्त्र आहे की जे होत्याचं नव्हतं करतं, नव्हत्याचं होतं करतं. म्हणजे काय? म्हणजे बाबा असं आहे की जे एखाद्याची बुद्धी जर चांगली असेल तर तो जे नाही ते सुद्धा आहे म्हणून सिद्ध करू शकतो, आणि जे आहे ते नाही म्हणून सिद्ध करू शकतो, हे तर्कशास्त्र करून देऊ शकतो. वडील म्हणाले, मला नाही कळलं हे काय ते. मुलगा म्हणाला, थांबा मी तुम्हाला उदाहरणाने दाखवतो. फराळाला बसलेले समोर बशीमध्ये 2 लाडू आईने आणून ठेवले होते. मुलाने विचारलं, बाबा हे लाडू तुम्हाला दिसतात? वडील म्हणाले, हो दिसतात. म्हणे हे किती आहेत? म्हणे 2 आहेत. बाबा इथंच तर चुकतं तुमचं. म्हणजे मी तर्कानं हे लाडू 3 आहेत असं मी तुम्हाला सिद्ध करून दिलं तर? तर्क आहे माझ्याजवळ, बुद्धिमत्ता आहे, मी तर्कानं सिद्ध करून देतो हे लाडू 3 आहेत. वडील म्हणाले, असं कसं शक्य आहे? जे माझ्या डोळ्याला 2 म्हणून दिसतात ते तू 3 म्हणून कसं सिद्ध करणार? तो म्हणाला, मी करून दाखवतो. दाखवू का? वडील म्हणाले, दाखव. त्या 2 लाडू बशीमध्ये ठेवलेले. मुलांनी लाडू उचलला. बाबा हा लाडू 1 बाजूला ठेवला, दुसरा हा 2. म्हणे बघा हे 2 आणि तो 1 मिळून किती झाले? साधा तर्क आहे बाबा हा. तुम्ही म्हणालात हे 2 लाडू आहेत, मी सांगतो हे 3 आहेत. कसे काय? हा 1 आणि हा दुसरा, 2 आणि 1 मिळून किती झाले? 3 लाडू आहेत. वडिलांनी मान डोललं. ते म्हणा, आहे बाबा काहीतरी आहे या विषयात, काहीतरी गंमत आहे. त्या वडिलांनी आपल्या बायकोला, मुलाच्या आईला बोलवलं आणि सांगितलं, पा इकडे या, हा 1 लाडू तुम्ही खा, दुसरा मी खातो. बाळासाहेब तर्कानं सिद्ध झालेला तुम्ही खा. तर्क आम्हाला विचाराची सिद्ध करून देईल, पण समाधान नाही प्राप्त करून देणार. मुद्दा इथे आहे. आम्हाला समाधानही पाहिजे आणि विचारही पाहिजे, की जे समाधान हे आचारातून व्यक्त होणार आहे. म्हणून विचार आणि आचार या 2 तत्वांचा विचार संस्कृतीच्या मुळाशी करणं अतिशय आवश्यक आहे. हा मुद्दा मी आपल्या समोर ठेवतोय
केवळ तर्कानं तुम्ही विचार सिद्ध करू शकाल, पण त्या विचारातून प्राप्त होणारं समाधान तर्क तुम्हाला नाही देऊ शकत. कारण समाधान हे एका निश्चल अविचल अशा तत्वावर अवलंबून असतं, आणि जोपर्यंत त्या तत्वाचा आधार त्या तर्काला मिळत नाही तोपर्यंत तो तर्क लंगडा पडतो, तोपर्यंत तो तर्क अधांतरी असतो. आणि अधांतरी असणारी कोणतीही वस्तू आम्हाला समाधान नाही देऊ शकत. म्हणून आचाराचा विचार संत वाङ्मयामध्ये आणि आपल्या संस्कृतीमध्ये हेतुतः विचारात घेतल्या गेलेला आहे. याच्या पाठोपाठ केवळ तर्कानं सिद्धी होत नाही. महाभारत बोलतं लगेच पुढचा विचार करा. श्रुतयो विभिन्न, श्रुतीचा विचार करा. श्रुतीचा विचार करण्याचा ज्या वेळेला प्रसंग येतो त्यावेळेला ही श्रुती, ही उपनिषद, हे वेद, ही वेदवाक्य, या वेदवाक्यांनी आमची संस्कृती सिद्ध होते. वेद हा आमच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, वादच नाही. आमची संस्कृती वैदिक संस्कृती आहे, वैदिक संस्कृती. भारत देशामध्ये ज्या ज्या विचारधारा आहेत त्या त्या विचारधारेचं मूळ आम्हाला वेदामध्ये पाहायला सापडतं. वेद सर्वज्ञ आहे, अपौरुषेय आहे. पण जेव्हा आमच्या संस्कृतीचं चिंतन करताना आम्ही या वेदाकडे पाहतो त्यावेळेला या वेदांमध्ये असणाऱ्या अनेक वाक्यांचा समन्वय साधणं आम्हाला शक्य होत नाही, आणि आमच्या मनातला धर्म प्रश्न संपण्याच्या ऐवजी तो अधिक तीव्र बनतो. मी उदाहरण सांगतो या संबंधातलं आपल्याला. त्याचा समन्वय नाही करता येत आम्हाला. एखाद्या महात्म्याला करता येईल तो त्याचा प्रश्न आहे, पण जेव्हा आमच्या सर्वसामान्य माणसाचा, मध्यमवर्गीय सामान्य माणसाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला ही श्रुतिवाक्य आम्हाला या संकटातून सोडवण्याच्या ऐवजी कुठेतरी अधिक संकटात टाकतात. एकाच विषयाच्या संबंधानं जेव्हा दोन परस्पर विरोधी श्रुती आपल्याला उपनिषदामध्ये पाहायला सापडतात त्यावेळेला कळत नाही हे मानायचं का ते. उदाहरण सांगतो मी. या जगताच्या आरंभी एकटा परमात्मा होता असं श्रुती बोलते. सदैव सौम्य इदमग्र असीत एकमेवाद्वितीयम तदाईक्षत बहुस्याम प्रजायेय, उपनिषदामध्ये आलेलं चिंतन आहे. सतएव सौम्य इदमग्र असीत, हे सौम्य इदम अग्र सतएव असीत. हे माझ्या लाडक्या शिष्या, गुरुजी आपल्या शिष्याला सांगतात, हे सौम्य माझ्या लाडक्या शिष्या, या जगताच्या आरंभी सतएव असीत, फक्त सतच होतं. या जगताच्या आरंभी केवळ सत होतं. हे एक वाक्य, आणि हे वाक्य झाल्यानंतर लगेच पुढच्या वाक्यात श्रुती तिथेच बोलते, असदैव सौम्य इदमग्र असीत. एकच श्रुती, पण त्या श्रुतीचे जेव्हा आम्ही दोन वाक्य विचारात घेतो तेव्हा एका वाक्यात श्रुती म्हणते या जगताच्या आरंभी सत होतं, आणि लगेच पुढच्या वाक्यात श्रुती बोलते या जगताच्या आरंभी असत होतं. काय सोडवायचा गुंता, सोडवायचा कसा? आमचा श्रुतीवर विश्वास आहे, आमची संस्कृती वैदिक म्हणून आमचा श्रुती मातेवर विश्वास आहे, आमचा वेदांवर विश्वास आहे. पण वेद जर असं दोन्ही बाजूनी बोलत असेल, शुद्ध मराठीत बोलायचं झालं तर कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स जर होत असतील तर मग या संबंधानं व्याघाती विधानं ज्या वेळेला होतात त्यावेळेला त्याच्यापैकी कोणत्या विधानावर आमचा विचार निश्चित करायचा हे आम्हाला कळत नाही. त्याचा समन्वय करण्यासाठी मग आम्हाला शेवटी कुठल्या तरी भाष्याचा आधार घ्यावा लागतो, कुठेतरी पुढे जावं लागतं. पण दुर्दैवानं श्रुती बोलते ते आम्हाला कळत नाही, कारण जे भाष्य उपनिषदावर वेदावर आहेत ती भाष्य सगळी संस्कृत आहेत. कळत नाही आम्हाला, कळत नाही. काय करावं यावेळेला, कसं जगावं, आमच्या जीवनातले धर्मप्रश्न कसे संपावे, दोन्हीच्या मध्ये असणारी ही अवस्था, अतिशय अस्वस्थता ही संपावी कशी. तर्काचा आधार घ्यावा तर तर्क समाधान देत नाही, श्रुतीचा आधार घ्यावा तर श्रुती आम्हाला निश्चित विचार देत नाही. आम्हाला विचारही पाहिजे आणि समाधानही पाहिजे. तर्क विचार देईल पण समाधान देणार नाही. श्रुती समाधान देईल विश्वास आहे म्हणून, पण नक्की विचार देणार नाही. सतेव असीत का असतेव असीत, विचार नाही. मग काय करायला पाहिजे? ऋषी मुनींना विचारा, ऋषींचं चिंतन करा, ते काय म्हणतात पहा.
महाभारत बोलतं न एको ऋषिर्यस्य वचः प्रमाणम. ऋषींचा विचार घ्यायला पाहिजे गोष्ट खरी आहे, पण दुर्दैवानं आमच्या संस्कृतीमध्ये इतके ऋषीमुनी झाले आणि त्यांच्यामध्ये इतके मतभेद झाले की नक्की एका ऋषीचं प्रमाण माना असं म्हटलं तर आमची संस्कृती मान्य करायला तयार नाही. उदाहरण, धर्म ही संकल्पना आहे. धर्माच्या बाबतीमध्ये जैमिनी वेगळंच बोलतात, व्यास वेगळंच बोलतात. धारणात धर्ममित्याहुर धर्म धारयते प्रजा, याला धर्म म्हणा, हे व्यास महर्षी बोलतात. जैमिनी बोलताना चोदना अर्थो लक्षणो धर्म हा असं धर्माचं वेगळंच लक्षण सांगतात. येतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी स धर्म हा असं धर्माचं आणखीन एक लक्षण वेगळ्याच ऋषींनी सांगितलंय. आम्ही ऋषीमुनींच्या विचारांचा आधार घ्यायला पाहिजे गोष्ट खरी, पण कोणते ऋषी प्रमाण मानायचे, कोणते ऋषी प्रमाण मानायचे, याला नक्की काय आधार आहे? कारण प्रत्येक ऋषींनी मांडलेलं तत्वज्ञान, जैमिनी पूर्वमीमांसा मांडतात, व्यास महर्षी उत्तर मीमांसा मांडतात. पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा यांच्यात पराकोटीचे वाद आहेत. वेद कर्मपर मानायचा हे मानणारे जैमिनी पूर्वमीमांसा आणि वेद ज्ञानपर बोलतो हे मानणारं उत्तर मीमांसा, हे दर्शन ते व्यासांचं. मग कर्मपर का ज्ञानपर, कुणाचं मत प्रमाण मानायचं? न एको ऋषिर्यस्य वचः प्रमाणम. कुणाचंही वचन आम्हाला प्रमाण म्हणून स्वीकारता येत नाही. तिथे अनिश्चितता आहे. आम्हाला विश्वास वाटतो, ऋषींचं मत प्रमाण मानावं वाटतं, पण कोणत्या ऋषीचं मानायचं हे कळत नाही. कर्माच्या बाबतीत कळत नाही, ज्ञानाच्या बाबतीत कळत नाही, उपासनेच्या, भक्तीच्या, योगाच्या कोणत्याही बाबतीत आम्हाला नक्की एका ऋषीचं मत प्रमाण मानता येत नाही. कर्म करत असताना जैमिनी प्रमाण वाटतात, पण व्यास महर्षींचं वाचलं की वाटतं नाही हे बरं आहे. ते वाचता वाचता एखादे महात्मे, एखादे ऋषी जर भक्ती बोलत असतील तर वाटतं काय करायचं, हे ज्ञान आणि कर्म घेऊन भक्ती केलेली बरी. आमची गंमत अशी आहे, आम्हाला ज्या वेळेला जे समोर येतं त्या वेळेला ते योग्यच वाटतं. काय गंमत आहे देवजाण. म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये जर आम्ही काँग्रेसच्या सभेला गेलो तर आम्ही ठरवूनच येतो की शिक्का मारायचा तो काँग्रेसवर, पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी लगेच आम्ही भाजपच्या सभेला गेलो तर तिथून ठरवूनच येतो की नाही शिक्का मारायचा भाजपवर. आम्हाला ज्या वेळेला जे समोर येतं त्या वेळेला ते त्या वेळेपुरतं योग्यच वाटतं, पण विचारांती आम्हाला कळतं की नक्की याच्यातलं एकही आपलं नाही. म्हणजे निवडणुकीच्या बाबतीतलं मी बोलत नाही, मी एकूणातच विचारांच्या बाबतीतलं हे बोलतो. याच्यातलं एकही नक्की आपलं नाही. काय नक्की मानायचं? कर्माच्या संबंधामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी तर म्हणले, सामान्याचं काय विचार करता, येथ मूर्खाची गोठी कायसी येथ मोहलेगा क्रांतदर्शी. ज्ञानोबराय बोलतात, केवढं गहन आहे हे कर्माचं तत्वज्ञान. अरे क्रांतदर्शी इथं मोहित झाले. मूर्खाचा विचार काय करता? मूर्ख माणसाला कर्माचं सूत्र कळत नाही, याच्यात नवल नाही. मोहलेगा क्रांतदर्शी, भल्या भल्यांना कळत नाही की नक्की कर्म चांगलं कोणतं आणि वाईट कोणतं. नाही, ऋषींचंही मत कळत नाही. मग काय करायला पाहिजे? तर्क चालत नाही. श्रुती माता भिन्न भिन्न बोलते. ऋषी महात्म्यांचा आपापसामध्ये समन्वय नाही, मतऐक्य नाही. मग एक करा, धर्माला विचारा, धर्म तुम्हाला सांगेल. धर्माला विचारा की नक्की काय आहे हो, कसं जगायचं आम्ही. धर्मशास्त्राला विचारा. महाभारत बोलतं, धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम. महाभारत बोलतं, धर्माची सगळी तत्व गुह्य आहेत. कशाला धर्म म्हणावा हेच आम्हाला आता कळत नाही. काल थोडासा त्याचा विचार कालच्या चिंतनातून प्रकट झालेला आहे, व्याख्यानातून. मला ते अधिक बोलायचं नाही, पण धर्म ही संकल्पनाच फार विचित्र आहे. म्हणलं तर संवेदनशील आहे, म्हणलं तर जगण्याचं तत्वज्ञान आहे. तुम्हाला जर भांडणच करायची असतील तर धर्मासारखं चांगलं कारण नाही, आणि तुम्हाला जर खरंच चांगलं जगायचं असेल तर धर्मासारखा चांगला आधार नाही. ठरवण्यावर आहे. धर्माची तत्व नेहमीच गुह्य राहिली आहेत. खरं बोलावं धर्म आहे, पण हे बोलत असताना कशाला खरं म्हणावं माहिती नाही. खरं
बोलावं. महाभारतानेच म्हटलंय, 6 धर्म हा 6 अधर्म हा देशकाले प्रतिष्ठिता अदानम अनृतम हिंसा धर्म यावस्तिक स्मृता. महाभारतच बोल. कशाला धर्म म्हणावं, हा धर्म हा अधर्म कसं ठरवायचं. महाभारत बोलतो त्या त्या वेळची परिस्थिती, ती वेळ ते पाहून सगळं ठरवा. देशकाले प्रतिष्ठिता, देशकाल पहा आणि योग्य अयोग्य ठरवा. हिंसा करावी की करू नये याबद्दल कुणाच्याही मनात दुमत नाही. सगळे एक मतानच सगळी मंडळी म्हणतील की हिंसा करू नये. हिंसा करू नये हा धर्म आहे, पण हाच धर्म तुम्ही सीमेवरच्या सैनिकांना सांगा ना, हिंसा करू नये, चांगलं नसतं, येणाऱ्यांना येऊ द्या, मुंबईत करू द्या बॉम्बस्फोट, काही बिघडत नाही, तुम्ही कुणाला मारू नका, कारण हिंसा न करणं ही आपली संस्कृती आहे. का नाही सांगत. तिथे हिंसा करणं हाच धर्म आहे आणि इथे हिंसा न करणं हाच धर्म आहे. देशानुसार कालानुसार त्या धर्मामध्ये जे बदल होतात, मर्यादित कालापुरते का असेनात, पण ते आम्हाला विचारांती स्वीकारावे लागतात. अतिशय गुह्य आहे. काय करावं, काय जगावं कसं. संस्कृती तर टिकवायची आहे. संस्कृती टिकवण्यासाठी आम्हाला जगायचं तर आदर्श आहे, पण जीवनासमोर निर्माण झालेली जी संकट आहेत, ती संकट आम्हाला द्विधा मनस्थितीत टाकणारी आहेत. आम्हाला तर्क चालवता येत नाही, आम्हाला वेद कळत नाही, आम्हाला ऋषीमुनींची मत प्रमाण वाटत नाहीत. आम्ही धर्माला विचारावं तर धर्म काय आहे आम्हाला कळत नाही, अत्यंत गुह्य आहे. मग या वेळेला शेवटचा आधार आमच्या हातात शिल्लक राहतो, महाजनो येन गतः स पंथः. मग या वेळेला एकच करावं की अशा प्रसंगामध्ये संत कसे वागले तसं डोळे झाकून वागावं. तेच संस्कृतीचं रक्षण, तेच संस्कृती जगणं आहे, तीच संस्कृती टिकवणं आहे. कारण का, कारण संत त्यांना श्रुती कळते. 2 ऋषींच्या बघा श्रुती कळते म्हणजे किती बारकाईने. जगद्गुरु शंकराचार्यांनी हीच श्रुती सदैव आसीत असदैव आसीत, शंकराचार्यांनी याच्यावर भाष्य करताना इतका उत्तम समन्वय घालून दिला, इतका उत्तम समन्वय साधलाय. श्रुती माता बोलते इदमाग्र सतेव आसीत इदमाग्र असतेव आसीत. मग सत मानायचं का असत मानायचं. या जगताच्या आरंभी सत होतं का असत होतं. आचार्यांनी भाष्य करताना असं म्हटलंय, या जगताच्या आरंभी सतच होतं. मग असतेव असत आसीत असं श्रुती बोलते, त्याची संगती काय लावायची. आचार्यांनी असं म्हटलंय की या जगताच्या आरंभी सतच होतं म्हणजे परमात्माच होता, आणि असतेव आसीत म्हणजे परमात्मा सोडून बाकी सगळं असतेव आसीत. ही संगती आहे त्याची. हे त्यांना कळते, आम्हाला कळत नाही, पण त्यांना कळते. धर्माची गुह्य अशी तत्व आम्हाला नाही कळत, पण त्यांना कळतात. महाभारतामध्ये फार चांगलं उदाहरण आलंय. वेळ खूप लागेल, पण तरी धावतं उदाहरण देतो. काय अनेक ठिकाणी त्याचं चिंतन आलंय, थोडंसं महाभारतातलं म्हणून सांगतो. गोष्ट आली आहे, एका मुलीला विवाहपूर्व गर्भ राहिला. आईला लाज वाटली. आईने मुलीला सांगितलं जे झालं ते झालं, आपण गाव सोडून निघून जाऊ. गाव सोडून निघाले. एका गावातून दुसऱ्या गावाला जात असताना मध्ये अरण्य लागलं. त्या अरण्यामध्ये काही सैनिक एका चोराला फाशी देत होते. त्या चोरांनी त्या 2 एक मुलगी आणि तिची आई, त्या दोघींना पाहून म्हटलं की हे पा माझं एक काम आहे, मी चोरी केली, मला फाशी देतात मान्य आहे, पण म्हणे माझं लग्न झालेलं नाही, मी निपुत्रिक आहे, निपुत्रिक मरणं हे धर्मशास्त्राला मान्य नाही. मग असं करा म्हणे, मी आता फाशी जाणारच आहे, तर या मुलीशी माझं लग्न लावून द्या. याच्या मोबदल्यामध्ये मी तुम्हाला 1000 सुवर्ण मुद्रा देतो चोरून आणलेल्या. पहिल्यांदा नको वाटलं, पण नंतर विचार केला पैशाची तर गरज आहे, चोराशी लग्न लागतंय गोष्ट खरी आहे, पण चोर काही राहणार नाही. आईने संमती दिली, लग्न लागलं, चोराला फाशी दिल्या गेलं.
1000 सुवर्ण मुद्रा घेऊन या दोघी पुढे आल्या. एका गावात येऊन राहिल्यानंतर त्या गावातल्या राजपुत्राची दृष्टी एकदा या मुलीवर गेली आणि त्याला असं वाटलं की हिच्याशी लग्न केलं पाहिजे. म्हणून राजपुत्रांनी त्या मुलीशी लग्न केलं. नंतर ती गर्भवती होतीच, प्रसूत झाली, मुलगा झाला. तो चोर मेला. कालांतराने तो राजपुत्र राजा झाला आणि तोही मेला. आता हा मुलगा, याला श्राद्ध करण्याचा प्रसंग आला. याने पिंडदान करावं कुणाच्या नावाने. फार गंमत आहे, धर्माचं फार गमतीशीर तत्व आहे. कुणाच्या नावाने? ज्याच्यामुळे गर्भ राहिला तो पिता मानायचा का? ज्या चोराशी लग्न लागलं तो पिता मानायचा का? हा राजपुत्र ज्यांनी खऱ्या अर्थाने लग्न लावलंय तो पिता मानायचा? नक्की कुणाला? प्रश्न आहे. मी उत्तर देणार नाही याचं, काही कारणही नाही मला लांबवण्याचं. मला फक्त गुह्यता त्याची स्पष्ट व्हावी म्हणून मी बोलतो. देतोच उत्तर. तुमच्याही मनात नंतर राहायला नको की नक्की काय असेल, कशासाठी रात्रभर तुम्ही तळमळ करायचे, कशासाठी? देऊन जातो. काय करावं हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेला तिथल्या काही मंडळींनी असं सांगितलं की तुम्ही पिंड द्या, ज्याचा असेल त्याचा हात वर येईल. भीष्माचार्यांच्या बाबतीत असं घडलं होतं. एक संत तिथं आले. त्यांना विचारलं काय करायचं? त्यांनी सांगितलं धर्म असं बोलतो, धर्मशास्त्र असं बोलतो, हातावर पिंड देऊ नये, पिंड दर्भावर ठेवावा. तुम्ही कुणाला द्यायचा याचा विचार करू नका. पिता म्हणून पिंड दर्भावर ठेवा, ज्याचा असेल तो घेऊन जाईल, तुम्ही चिंताच करू नका. हे धर्माचं गुह्य असं तत्व आहे. हे अनेकांना कळत नाही पण संतांना कळतं. ते त्यांच्या जीवनात त्याचा आचरणात ते तत्व आचरणात आणतात. मग आपण काय करायचं? काही करायचं नाही. या धर्मसंकटामध्ये संत जसे वागले तसं आपण वागणं, यालाच खऱ्या अर्थाने संस्कृती असं म्हणायला हरकत नाही. म्हणून आपली संस्कृती ही जरी पुरातन असली, जरी जुनी असली, आम्ही अपौरुषेय वेद मानत असलो तरी सुद्धा याच्या प्रकटीकरणासाठी आणि जनसामान्यांमध्ये या संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी मुळात जर कोण कारणीभूत असेल तर ते संतच असतात. संतांच्या प्रभावाशिवाय संस्कृती टिकूच शकत नाही, टिकूच शकत नाही. वेगवेगळ्या अंगानं याचं चिंतन आपल्याला करता येण्यासारखं आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला आपल्या समोर ठेवायचा आहे की ही संस्कृती टिकली पाहिजे, संतांचा प्रभाव त्याच्यावर असतोच. कोणतेही संत जेव्हा आचार आणि विचार यांच्या समन्वयातून आपलं जीवन जगतात, काही वेळेला विचाराने काही वेळेला आचाराने, असं त्यांचं ज्या वेळेला जीवन जगणं चालू असतं त्यावेळेला हे असे प्रसंग जेव्हा येतात की काय करावं काय करू नये, त्यावेळेला यांच्यासारख्या महात्म्यांचं मत आचरणात आणावं. कारण का? कारण आचार आणि विचार यांच्यामध्ये यांच्या जीवनात कधीच भेद निर्माण झालेला नसतो. काय ज्ञानेश्वर महाराज नैतिक जीवन जगले, तुकाराम महाराज नैतिक जीवन जगले, धार्मिक जीवन जगले, नैतिक जीवन जगले. असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर मी तुम्हाला जाहीर बोलतो, व्याख्यानात बोलतो, स्पष्टपणाने बोलतो की ज्ञानेश्वर महाराज कधीही नैतिक जीवन जगले नाही. माझी भाषा आपल्याला पटणार नाही मला माहिती आहे. तुम्ही जर असं म्हणत असाल की तुकाराम महाराज धर्मनिष्ठ जीवन जगले, खोटी गोष्ट आहे. हे मी सांगतो त्या क्षेत्रातला एक लहानसा कार्यकर्ता.
ज्ञानेश्वर महाराज नैतिक जीवन जगले नाहीत. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणता, तुकाराम महाराज नैतिक जीवन जगले नाहीत असं कसं म्हणता, तुकाराम महाराजांना नावं ठेवण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? कारण तो अधिकार फक्त 12वीचा पेपर सेट करणाऱ्यांना दिला गेला असं म्हणतात, माहीत नाही मला, पण आत्तापर्यंत तरी चर्चा अशीच आहे. त्यांना तुम्ही चुकीचं ठरवता, खोटं ठरवता, याला काय अर्थ आहे? नैतिक जीवन जगले नाहीत. मी पुन्हा एकदा आपल्याला हे सांगतो की ज्ञानेश्वर महाराज नैतिक जीवन जगले नाहीत, तुकाराम महाराज नैतिक जीवन जगले नाहीत. असं का? याचं उत्तर एवढंच आहे की ज्ञानेश्वर महाराज नैतिक जीवन जगले नाहीत. ज्ञानेश्वर महाराज जे जगले त्याला नैतिक जीवन म्हणतात. तुकाराम महाराज धर्मनिष्ठ जीवन जगले नाहीत. तुकोबाराय जे जगले त्याला धर्म म्हणतात. ते धर्मानं जगले नाहीत, ते जगणं हा धर्म आहे. आणि म्हणून मला वाटतं की या संस्कृतीवर वारंवार संतांचा प्रभाव पडतच राहिला आहे. विचार आणि आचार हे संस्कृतीचे दोन महत्त्वाचे अंग आहेत. जोपर्यंत आपल्या जीवनात हे एकरूपानं येत नाहीत तोपर्यंत संस्कृती खऱ्या अर्थानं आपल्याला कळली नाही, संस्कृती खऱ्या अर्थानं आम्ही जगलोही नाही. दुर्दैवानं तत्वज्ञानाच्या संबंधात किंवा तत्वनिष्ठ जीवन जगत असताना तत्वाचा आणि आचाराचा एकत्रितपणानं विचार करायला कोणी तयार नाही. आजही ही म्हण मराठी भाषेमध्ये रूढ आहे की पुराणातली वांगी पुराणात, ही म्हण आजही रूढ आहे. पण पुराणातलं जर पुराणातच ठेवायचं असेल तर आमच्या समोर पुराणं प्रकट करण्यासाठी व्यासांची बुद्धी काही गहाण पडली नव्हती. कीर्तनकाराने असं म्हणावं का की मी कीर्तनात बोललो ते कीर्तनात, शिक्षकाने असं म्हणू नये, कीर्तनकाराने असं म्हणू नये, प्रबोधनकाराने असं म्हणू नये, व्याख्यात्याने असं म्हणू नये, ही एक सामान्य अपेक्षा आहे. दुर्दैवानं तत्व आणि आचार या दोन गोष्टी आम्ही स्वतंत्र मानतो. तत्वाची भाषा आम्ही खूप चांगली बोलत असू पण आचाराच्या वेळेला मात्र ती भाषा कुठे लुप्त होते कळत नाही. पण संतांनी संस्कृतीचा विचार करत असताना हे आवर्जून सांगितलंय. मी भाषा जरा संमिश्र वापरतो, थोडंसं वेगळ्या भाषेत बोलायचं झालं तर विचार ही थिअरी आहे आणि आचार हे त्याचं प्रॅक्टिकल आहे, सोप्या भाषेत. आणि याच सूत्राचा आधार घेऊन मी बोलतो की परमार्थ ही थिअरी आहे आणि प्रपंच हे त्याचं प्रॅक्टिकल आहे. हे सूत्र म्हणून मी आपल्या समोर ठेवतो की ज्या संस्कृतीमध्ये जो महत्त्वाचा मुद्दा आत्तापर्यंत संतांनी संस्कृती म्हणून आपल्या डोळ्यासमोर ठेवलाय तो हा आहे की विचारानं तुम्ही कुठपर्यंतही चांगल्या पद्धतीनं विचार करू शकाल, पण आचारानं ज्या वेळेला त्याचं प्रकटीकरण होण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र मग ते आम्हाला पटत नाही, झेपत नाही, आमची तयारी नसते. कारण विचार, कारण सांगतो त्याचं, विचार हा बुद्धीवर अवलंबून आहे आणि बुद्धी ही सूक्ष्म आहे. आचार हा देहावर अवलंबून आहे आणि देह हा स्थूल आहे. स्थूल असणाऱ्या देहाचा आचाराच्या बाबतीत त्या देहाचा विचार करत असताना स्थूल म्हणून त्याला काही मर्यादा पडतात आणि बुद्धीचा विचार सूक्ष्मता म्हणून सूक्ष्मग्राही असल्यामुळं तिच्या मर्यादा थोड्या जास्त रुंदावतात. त्यामुळे अधिक व्यापक अर्थाने विचार होतो पण संकुचित अर्थाने आचार होतो. हा दोष आहे, हा दोष आहे. दुर्दैवानं जगतामध्ये आचार आणि विचाराचा समन्वय करताना काही ठिकाणी आपल्या आचाराला झेपेल असेच विचार मांडले जातात आणि त्यालाच संस्कृती म्हटलं जातं. आणि काही ठिकाणी सुदैवानं विचार व्यापक मांडले जातात आणि तसा आचार केला गेला पाहिजे, आचरणात ते आणलं गेलं पाहिजे अशी अपेक्षा ठेवली जाते, त्याला संस्कृती म्हटलं जातं. तुमच्या आचरणावर अवलंबून विचार ठेवायचेत का विचारावर अवलंबून आचरण ठेवायचंय, हा विचार आपण केला पाहिजे.
दुर्दैवानं जगतामध्ये आमच्या आचारावर अवलंबून विचार केला जातो आणि त्याला शहाणपणही म्हटलं जातं. आचारावर अवलंबून विचार आहेत की मला हे करता येणं शक्य असेल तरच मी त्याचा विचार करावा. म्हणजे आधी मर्यादा आखून घेतली जाते आणि मग त्याचा विचार केला जातो. पण आपल्याकडे तसं सुदैवानं अजून झालं नाही, होण्याची शक्यताही नाही. आम्ही आधी विचार केलाय आणि मग मर्यादा ठरवल्या आहेत. विचार आधी बुद्धीच्या जोरावर केल्यामुळे आमच्या मर्यादा अधिक व्यापक झाल्या आहेत. जगताने आचाराचा विचार अधिक केल्यामुळे त्यांच्या मर्यादा अधिक संकुचित झाल्या. त्यामुळं या देशामध्ये जन्माला येणं हे भाग्य म्हटलं जातं ते या कारणाने. मनुस्मृतीने स्पष्ट म्हटलंय, एतद्देश प्रसूतस्य सकाशाद अग्रजन्मनः स्वं स्वं चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवः. मनुस्मृतीचं असं वर्णन आहे, एतद्देश प्रसूतस्य, या देशामध्ये. नाथ महाराजांनी तर किती स्पष्ट बोलावं, भरतखंडे नरदेह प्राप्ती हेतो परमभाग्याची संपत्ती. भारतखंडामध्ये देह प्राप्त होणं ही परमभाग्याची संपत्ती म्हटलंय. का? कारण भारतात जन्माला आला, या संस्कृतीत जन्माला आला, याचाच अर्थ याच्या बुद्धीच्या कक्षा अधिक विस्तारलेल्या आहेत. कारण तो विचार करून आचार पाळतोय आणि बाकी ठिकाणी आचार पाळून मग विचार केला जातो. आधी आचरण करायचं आणि मग त्या आचरणाचं समर्थन करण्यासाठी त्याला विचार सांगायचा. संतांनी आम्हाला जे शिकवलं, जो प्रभाव संस्कृतीवर पाडला, तो या अर्थाने आहे. विचार करून मग कृती घडली पाहिजे, कृती करून मग त्याचं समर्थन विचाराने न केलं पाहिजे. महाभारताने असं म्हटलंय की मनुष्य कितीही वाईट वागला तरी आपल्या वागण्याच्या समर्थनासाठी तो वेदातलंही प्रमाण काढून देऊ शकतो. महाभारताने म्हटलंय, एखादा मनुष्य दारू प्यायला, चुकीची गोष्ट आहे, वाईट गोष्ट आहे, निंद्य कर्म आहे, पण मी दारू प्यायलो याचं त्याला वाईट वाटण्यापेक्षा जुन्या काळी इंद्र सुद्धा पीत होता हे त्याला प्रमाण जर दिल्या जात असेल तर ते योग्य. आचाराला विचाराचं प्रमाण लागत नाही, विचार करून आचाराची अभिव्यक्ती लागत असते. आणि संस्कृतीचं हेच महत्त्वाचं अंग आहे जे संतांनी आम्हाला त्यांच्या जीवनचरित्रातून शिकवलेलं आहे. म्हणून या भारत देशाच्या संस्कृतीवर, महाराष्ट्राच्या संस्कृतीवर संतांचा फार मोठा प्रभाव आहे. 2 प्रश्न मी उपस्थित केले होते की प्रभाव टाकण्यासाठी संत हे संस्कृतीच्या पूर्वी आहेत का, आणि दुसरा प्रश्न असा उपस्थित केला होता की जरी संत संस्कृतीच्या पूर्वी उपस्थित नसतील तरी संतांनी प्रभाव टाकावा आणि या संस्कृतीमध्ये बदल व्हावेत, तर ही संस्कृती अशी परिवर्तनशील आहे का. या दोन्ही प्रश्नाची मी आता थोडक्यामध्ये उत्तर देतो आणि मी पुढे जातो. संत नाहीत असा कालखंड भारत देशामध्ये कधीही निर्माण झाला नाही. आम्ही वेद अपौरुषेय मानतो. संत नाहीत असा कालखंड नाही. कोणत्याही काळामध्ये संत होते, पण त्या संतांनी आम्ही संत आहोत आणि तुम्ही आमच्या जीवनाकडे पाहून तुमचं जीवन ठरवलं पाहिजे म्हणून आम्ही असे वागतो आहोत असं सांगण्याचा प्रयत्न कधी केला नाही. संत आहेतच, पण ते संत कोण हे ठरवणं महत्त्वाचं आहे. आणि मी संत आहे हे ठरवण्यासाठी जर कोणी कर्म करत असेल तर मी संत आहे हे ठरवणंच असंतत्वाचं पहिलं लक्षण होईल. संत आहेत, संस्कृतीही आहे, आधी का नंतर या क्रमाचा विचार करायचं कारण नाही. का नाही? सुरुवातीलाच याचा विचार मी आपल्या समोर मांडून आलोय की आमची संस्कृती ही कुणाच्या एकाच्या वाक्यानं निर्माण झालेली संस्कृती नाही आहे. आमची संस्कृती एखाद्याच्या लिखाणामुळे निर्माण झालेली संस्कृती नाही आहे.
आमची संस्कृती केवळ वेद वाक्यांवरच अवलंबून आहे, हे वाक्य अर्धवट खरं आणि अर्धवट चुकीचं आहे. आमची संस्कृती एका व्यक्तीच्या आदर्शानं निर्माण झालेली नाही. ही एक मोठी प्रक्रिया आहे. काय प्रक्रिया आहे? मोठी प्रक्रिया आहे म्हणजे काय? एका क्षणामध्ये एखादी संस्कृती उभी राहत नाही, एका क्षणामध्ये एखादी संस्कृती लयालाही जात नाही. आमची संस्कृती नष्ट व्हावी याच्यासाठी 150 वर्ष इंग्रजांनी प्रयत्न केले. आपल्याला सर्वांना इतिहास माहिती आहे. त्यांना देह ठेवायचा होता भारतीय, पण बुद्धी करायची होती इंग्रज. याच्यासाठी आमच्या संस्कृतीवर त्यांनी वाटेल त्या पद्धतीने अत्याचार केले. त्याची वेगवेगळी पत्रे उपलब्ध आहेत. मॅक्स मुलरनी पाठवलेली पत्र आहेत, मॅकॅलोनी पाठवलेली पत्र आहेत बायकोला. त्यांनी स्पष्ट त्या संबंधामध्ये निर्देश केलेत की आम्हाला हे संपवायचं आहे. वेदांवरचा जो विश्वास आणि ज्या विश्वासापोटी हे सगळे या देशामध्ये घडतं ते आम्हाला संपवायचं आहे. म्हणून त्या वेदाचा इंग्रजी अर्थ करण्यासाठी आता आम्ही सिद्ध झालेलो आहोत. पण हे करत असताना वेदाच्या एकाही जाणकाराला आम्ही भाषांतराच्या कामामध्ये घेणार नाही आहोत. कारण तो जर जाणकार असेल तर तो आम्हाला अयोग्य भाषांतर करू देणार नाही. म्हणून आम्ही त्याला आमच्या कमिटीत घेतलं नाही. आम्ही आमच्या बुद्धीने भाषांतर करतो आहोत. ते भाषांतर एकदा जगासमोर आलं की मग हळूहळू आपलं साध्य आपल्याला प्राप्त करून घेता येईल. वेगवेगळी पत्र आहेत, मला ती सांगायची नाही आहेत. पण ही संस्कृती संपवण्यासाठी 150 वर्ष प्रयत्न झाले तरी ती संस्कृती, मी जरा धाडसानं बोलतो, त्यांना थोड्याफार प्रमाणात यशही आलंय. तसे आम्ही आमच्या संस्कृतीपासून थोडेसे बाजूला झालो ते इंग्रजांच्या मुळेच झालो. इंग्रजांच्या मुळेच झालो. आजही एखाद्याने आम्हाला मदत केली, आमच्यावर उपकार केले तर त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचे आमचे जे संकेत आहेत ते सगळे इंग्रजाळलेलेच आहेत. मी तर असं सांगतो की 2च शब्दांनी आमची संस्कृती लयाला गेली. लयाला गेली म्हणण्यापेक्षा आमच्या दृष्टीने आम्ही त्याच्याकडे, संस्कृतीकडे दुर्लक्ष केलं. त्याच्यातला एक शब्द आहे थँक्यू आणि दुसरा शब्द आहे सॉरी. 2च शब्द आहेत. तुम्ही कितीही मोठा उपकार करा, थँक्यू म्हणलं की सगळं संपलं. आणि तुम्ही कितीही वाईट वागा, सॉरी म्हणलं की सगळं संपलं. ही संस्कृती नाही. संस्कृतीचा विचार करताना काय, समजा एखाद्याने मला 10 रुपयाची मदत केली, उपकार झाले, मान्य आहे. मी त्या उपकाराची परतफेड करण्याच्या ऐवजी ज्याचा उपकार मला फेडायचा होता, ऋणातून उतराई व्हायचं होतं, तो संपला, गेला. मी काय करावं? ऋण तर माझ्यावर आहे, फेडता तर येत नाही, काय करावं? आमच्या संस्कृतीने, आमच्या धर्मशास्त्रांनी या संबंधामध्ये असं चिंतन मांडलंय की मग मला जर त्याचा 10 रुपयाचा उपकार फेडता येत नसेल तर मी मरेपर्यंत माझ्या संधेमध्ये त्याच्या नावानं 1 अर्घ्य जास्त दिलं पाहिजे. ही संस्कृती आहे. मी मरेपर्यंत त्याच्या उपकाराचं स्मरण रोज मला झालं पाहिजे, ही संस्कृती आहे. आणि थँक्यू म्हणून त्याच्याकडे तोंड फिरवून चालायला लागणं ही विकृती आहे. मी याला संस्कृती मानायला तयार नाही. एखाद्याला वस्तूला जरी लाथ लागली तरी आम्ही त्या वस्तूच्या पाया पडतो. ती वस्तू जड आहे का चेतन आहे आम्ही पाहत नाही. कारण त्या वस्तूमध्ये असणाऱ्या चित्तत्वाला आमचा पाय लागला ही आमची भावना आहे. त्या वस्तूत असणाऱ्या चैतन्याला पाय लागला ही आमची भावना आहे. म्हणून तिला नमस्कार आहे. पाय लागल्यानंतर नमस्कार करणं ही संस्कृती आहे. सॉरी म्हणून तसंच चालायला लागणं ही संस्कृती नाही. एकदा सॉरी म्हणल्यानंतर क्षमा मिळते हे जेव्हा लोकांना कळलं तेव्हा मुलं वडिलांना लाथ मारून सॉरी म्हणायला लागली. हा त्याचा पुढचा परिणाम त्या सॉरी म्हणण्यातून जन्माला आला. मुद्दा हा आहे की संत जगताच्या प्रत्येक कालामध्ये जन्माला येतात आणि ज्या आधाराने ते आपलं जीवन व्यतीत करतात त्या जगण्याचा आधारही त्यांच्या पूर्वी झालेले संतच असतात.
त्यामुळं संत नाही असा कालखंड जगताच्या पाठीवर तुम्हाला कधीच पाहायला सापडणार नाही. संत असणारच, आणि त्या संतांच्या चांगल्या वागण्यातूनच या संस्कृतीला खऱ्या अर्थानं प्रारंभ झाला म्हणण्यापेक्षा, म्हणून मी सुरुवातीला बोललो की आपल्या पूर्व परंपरेतल्या मोठमोठ्या मंडळींनी त्यांच्या जीवनामध्ये जे जे काही उदात्त केलं, जे जे काही चांगलं केलं, जिथला जिथला खोटेपणा निवडून बाहेर काढला, जिथला जिथला चांगुलपणा निवडून घेतला, त्या सगळ्याची अभिव्यक्ती त्यांच्या कर्मातून प्रकट झाली. तेच आमच्या संस्कृतीचं खऱ्या अर्थानं मूळ आहे. म्हणून आमच्या संस्कृतीमध्ये खोट्याला थारा नाही. म्हणून महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये चांगलेपणाला वाव आहे. जे जे उदात्त आहे, जे जे चांगलं आहे ते आमच्या संस्कृतीत आहे, आणि जे जे खोटं आहे, जे जे वाईट आहे, जे जे अयोग्य आहे ते आमच्या संस्कृतीच्या बाहेरचं आहे. आणि हा चांगले वाईटपणा आम्हाला निवडून त्याच्यातलं चांगलं आमच्या हातात देण्याचं कार्य मुळातच संतांनी केलं. म्हणून संतांचा प्रभाव या संस्कृतीवर आम्हाला मान्यच करावा लागतो. राजहंस असतो तो दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलं तर त्याच्यातलं फक्त दूध घेतो असं म्हणतात. परवा वर्तमानपत्रामध्ये एकाने तो प्रयोग करून हे खरं आहे असं सिद्ध केलंय. मला ते सांगायचं नाही. राजहंस जो मानस सरोवरामध्ये आहे तिथला मोत्याचा चारा खातो आहे, तो राजहंस, त्याच्यासमोर दूध आणि पाणी तुम्ही एकत्र करून ठेवा, एकत्र करून ठेवा. सध्याच्या काळात एकत्र करायचं कारणच नाही, आलेलं तसंच ठेवलं तरी चालू शकतं, तसं काही नाही. ते जर त्या राजहंसासमोर ठेवलं तर तो राजहंस त्याच्यातलं चांगलं दूध आणि पाणी हे तर वेगळं करतो. म्हणजे काय करतो? ज्ञानेश्वर महाराजांनी दुसऱ्या अध्यायामध्ये असं म्हटलंय, सलिली पय जैसे एक होवोनी मिनले असे ते निवडोनी राजहंसे वेगळे कीजे. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे. ते निवडोनी राजहंसे वेगळे, राजहंस ते निवडून वेगळं करतो. म्हणजे काय करतो? निवडतो म्हणजे काय करतो? म्हणजे तो दूध घेतो आणि पाणी ठेवतो. चांगल्या वाईटाचं निवडणं, चांगल्या वाईटाचा निवाडा, याचा अर्थ चांगलं स्वीकारणं आहे, नुसतं निवडणं नव्हे. तांदूळातले खडे निवडावे तसं तांदूळ हे चांगलं आणि हे वाईट असं निवडणं नाही. निवडणं याचा अर्थ जे चांगलं आहे त्याचा स्वीकार करणं. आणि संतांनी आम्हाला चांगले वाईट, चांगलं आणि वाईट निवडून दिलं, याचा अर्थ चांगल्याचा स्वीकार करून दाखवला. निरक्षीर विवेक म्हणतात त्याला. विवेकाचा प्रारंभ हा चांगल्या वाईटाला ओळखण्यात जरी असला तरी विवेकाचा शेवट मात्र चांगल्या वाईटाला फक्त ओळखण्यामध्ये नाही. चांगलं वाईट ओळखून चांगलं स्वीकारणं आणि वाईट टाकून देणं, इथं विवेकाची संकल्पना पूर्ण होते. हे लक्षात घ्या. आणि म्हणून आम्हाला आमच्या संस्कृतीवर संतांचा प्रभाव आहे का? अरे संतांच्याच उदात्त विचारातून आणि आचारातून या संस्कृतीला खऱ्या अर्थानं प्रारंभ झाला. ज्या संतांनी त्यांना त्या वेळेला जे उदात्त वाटलं ते त्यांच्या पूर्वी झालेल्या संतांच्या चरित्राकडे पाहूनच निवडलं ना. असं किती मागे जाता येईल आपल्याला? तुम्हाला जेवढ्या मागे जाता येईल तिथे आमची संस्कृती आहे. जेवढं मागे तुम्हाला विचारानं जाता येईल, सूक्ष्मतेने जाता येईल, तिथपर्यंत आमची संस्कृती आहे. आता प्रश्न आहे, संतांचा प्रभाव पडावा, संतांच्या प्रभावानं त्या संस्कृतीत बदल व्हावा, तर ही संस्कृती तुम्हाला परिवर्तनशील मानायची आहे का? संस्कृती हा एक प्रवाह आहे. या प्रवाहामध्ये अनेक आले, अनेक गेले. काही जणांनी त्या प्रवाहाला पुढे चालना दिली, काही जण त्या प्रवाहामध्ये बंधाऱ्यासारखे आडवे पडले, काही जणांनी तो प्रवाह मागे खेचून घेण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या पद्धतीने त्या प्रवाहामध्ये प्रत्येकाचं वर्तन आहे. एखादा चांगला विचार हा जेव्हा हा प्रवाह रूपाने पुढच्या पिढीकडे जायला लागतो, तेव्हा काही वेळेला त्या विचाराला कुठेतरी संकुचित स्वरूप येतं. काही वेळेला त्या विचाराचं कुठेतरी विस्मरण होतं
आणि म्हणून तो प्रवाह खंडित होऊ नये, त्या वैचारिक प्रवाहाचं विस्मरण होऊ नये याच्यासाठी प्रत्येक वेळेला त्या संतांनी त्या संस्कृतीमध्ये जन्म घेऊन ती संस्कृती पुढं नेलेली आहे. काळ बदलला की माणसाला काही वेळेला विचार बदलावे लागतात. काळ बदलला की माणसाला काही वेळेला आचार बदलावे लागतात. पण गंमत अशी आहे, आमच्या संस्कृतीने जे विचार आमच्या पदरात टाकले ते विचार बदलायची आम्हाला कधीच वेळ येणार नाही. आचार बदलण्याची वेळ येईल, याचं कारण तो आचार स्थूल रूपानं व्यक्त करावा लागतो म्हणून. आणि तो आचार ज्या वेळेला बदलण्याची वेळ येते त्यावेळेला तो आचार कोणत्या अर्थाने बदलावा हे दाखवून देण्यासाठी प्रत्येक वेळेला संतांचा अवतार या परंपरेमध्ये आणि या संस्कृतीमध्ये झालेला आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, मघाशी सांगितलेलंच. खोटं बोलावं का बोलू नये या संबंधामध्ये वाद घालायचं काही कारण नाही. खोटं बोलू नये हा सर्वमान्य असा नियम आहे. पण काही वेळेला आम्हाला खोटं बोलावं लागतं, काही वेळेला बोलावं लागतं. काही वेळेला ती अगतिकता असते, काही वेळेला त्याच्या मागे विचार असतो. उदाहरण मी आपल्याला सांगतो. एखाद्याने अशी प्रतिज्ञा केली, उद्यापासून खरं बोलायचं, खोटं बोलायचंच नाही, खरं बोलायचं. प्रतिज्ञा केली, बहुधा 31 डिसेंबर आला आता जवळ. अनेक प्रतिज्ञा अशा होतील. उद्यापासून खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही, हा नियम झाला. दुसऱ्या दिवशी परिस्थिती अशी निर्माण झाली की तो जर थोडंसं खोटं बोलेल तर त्याला 5-10 लाखाचा फायदा होईल. त्याच्या मनामध्ये चक्र फिरायला लागतं, काय करावं. प्रतिज्ञा केली, ही गोष्ट खरी आहे, पण काय करावं, एवढा लाभ एवढं नुकसान कसं काय सोसायचं. मग तो असा विचार करतो, काय होईल अजून एकदा जर आपण खोटं बोललो तर. आतापर्यंत बोललो, काही बिघडलं का. अजून एकदा बोललो तर, नाहीतर असं करू, हे एकदा खोटं बोलून घेऊन पुन्हा नव्यानं प्रतिज्ञा करू. ते सगळ्यात सोयीचं की ह्याच्या पुढे खोटं बोलायचं नाही. पण त्याचं एक निष्ठावान असा विचार, निष्ठावान त्याचं मन असं त्याला सांगत असतं, नाही, प्रतिज्ञा केली आहेस ना तू, तुला खोटं बोलायचं नाही, हे तू स्वतःनी स्वतःवर घालून घेतलेली मर्यादा आहे ना. वाटेल ते झालं तरी खोटं बोलायचं नाही. दुसरं मन सांगतं, नाही, एखाद्या वेळेला काय बिघडतं, नियम हा अपवादानेच सिद्ध होतो ना. नियम हा अपवादानेच सिद्ध होतो. खोटं बोलणार नाही हा मी नियम केलाय, पण अपवाद केल्याशिवाय नियमाची सिद्धी कशी होईल. एक्सेप्शन प्रूव्स द रूल, हा नियम आहे. नियमाला अपवाद असतो, याचा अर्थ अपवादाला नियम करायचा नसतो. नियमाचा अपवाद म्हणूनच स्वीकारावा लागतो, तोच नियम म्हणून पाहू नये, हा नियम आहे आणि या नियमाला अपवाद नाही. असं आहे. त्याचं एक नाही, खोटं बोलायचं नाही. मनामध्ये खोटं बोलण्याची प्रबळ इच्छा असताना सुद्धा जो नाईलाजानं खरं बोलतो त्याला संस्कृती खरं म्हणत नाही. त्याला संस्कृती खरं म्हणत नाही. किंवा दुसरं उदाहरण मी देतो. एखादा, आता हे आमच्या प्रांतातलं एकादशी करणारा, एकादशी करतोय. आता घरात लहान मूल असतं, त्याच्यासाठी एकादशीच्या दिवशी सकाळी सगळ्यांना एकादशी, लहान मुलं आहे, त्याला काही अजून नियम नाही, खूपच लहान आहे, मग त्याच्यासाठी भात शिजवला जातो. बासमती तांदूळाचा असट, गुरगुट्या भात ज्याला म्हणतात, असा भात एकादशीच्या दिवशी सकाळी बासमती तांदूळाचा शिजवल्या जातो. त्याचा वास घरभर पसरतो. याला असते एकादशी. तो वास त्याला घ्यावा वाटतो, पण तो जबरदस्तीनं घेत नाही. नको,
आपल्याला ते खायचं नाही ना, वास आला येई ना असं म्हणत नाही. वास घेतो, जरा कावरा बावरा होतो, इकडे तिकडे पाहतो. मग ती आई तो भात एका ह्याच्यामध्ये घेते, त्याच्यावर लोणकढं तूप घालते, तुपाचा एवढा गोळा, त्याच्यात मेथकूट वगैरे घालते, कालवते आणि त्याला भरवायला लागते. हे तो जवळ बसून बघत असतो. त्याचा वास, त्या तुपाचा वास, त्या बासमती तांदूळाचा वास त्याला काय गप्प बसू देत नाही. सगळीकडे घरामध्ये वास भरलेला असतो आणि पोटामध्ये उपवास असतो. असं ते विचित्र संमिश्रण होतं. आणि मग तो वास त्याच्या नाकातून आत गेला की त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. धर्मशास्त्र असं म्हणतं की एकादशीच्या दिवशी भाताचा वास घेऊन तोंडाला पाणी सुटलं तरी एकादशी मोडली. मनामध्ये खोटं बोलण्याची प्रबळ इच्छा असताना नाईलाजानं जो खरं बोलतो त्याला संस्कृती खरं मानायलाच तयार नाही. मी खरं बोलावं का खोटं बोलावं हा विचार मनात यायच्या आत माझ्या तोंडातून सत्य बाहेर पडेल तर ती संस्कृती. विचार यायच्या आत खरं बोलावं का हा विचार सुद्धा मनात येत नाही तर खरं बाहेर पडतं. मी कशासाठी हे सगळं बोलतोय? हा जो प्रभाव म्हणून पाडला गेला, संतांकडून जो प्रभाव पडला तो काल परत्वे आचरणामध्ये जे बदल करावे लागले ते बदल करत असताना विचाराला धक्का न देता आचाराचे बदल करावे लागले. विचाराला धक्का बसेल आणि जर बदल करावा लागेल तर संस्कृतीच मोडेल. कारण ज्या विचाराच्या आधाराने ती संस्कृती अचल आहे असं आम्ही म्हणतो, ज्या संस्कृतीच्या आधाराने ते विचार अचल आहेत असं आम्ही म्हणतो, त्या दोन्हीपैकी एकाला जरी धक्का बसेल तर दोन्ही संपून जातील. आम्हाला ते दोन्ही अविचल आहेत, दोन्ही स्थिर आहेत आणि त्यामुळे त्या विचाराला धक्का लागू द्यायचा नाही, पण त्याच विचाराची सिद्धी करण्याकरता आचारात मात्र थोडासा बदल करायचा आहे. आणि हे बदल कालमानाने करावेच लागतात, करावेच लागतात. संतांना सगळीकडे समानच सांगायचं आहे. ते ज्ञानेश्वर महाराज असोत अथवा तुकाराम महाराज असोत. पण ज्ञानेश्वर महाराजांना शब्द जैसे कल्लोळ अमृताचे अशा भाषेतून सांगावं लागलं आणि तुकाराम महाराजांना मात्र शिव्या देऊन सांगावं लागलं. विचाराला धक्का लागला नाही, पण आचारातून व्यक्त होताना एक जण अतिशय मवाळ बोलतो आणि एक जण अतिशय कडक बोलतो. हा आचारातला बदल हा कालपरत्वे करावा लागलेला बदल आहे. याच्यात विचाराला धक्का नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा विचार वेगळा आणि तुकाराम महाराजांचा विचार वेगळा असं म्हणण्याचं धाडस कृपा करून कोणी करू नये. कालपरत्वे हे बदल आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये असणारी सामाजिक परिस्थिती आणि तुकाराम महाराजांच्या काळामध्ये असणारी सामाजिक परिस्थिती याच्यामध्ये केवढं तरी अंतर आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामधला जो राजा यदुवंश विलासू सकळ कळा निवासू न्यायाते पोशी क्षितिशू श्री रामचंद्र, न्यायाला पोसणारा राजा होता. आणि तुकाराम महाराजांच्या काळामध्ये सगळे राजे मुघल होते. त्यामुळे न्यायाला पोसणारा राजा असल्यामुळे गोड शब्दात बोलून कळालं, मुघल आक्रमण झालेलं असल्यामुळे शिव्या देऊन बोललं तरी कळालं नाही. सामाजिक परिस्थितीत बदल घडला म्हणून तुकोबाराय शिव्या देऊन बोलतात. किती सांगो तरी नायकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील, अशा शिव्या गाथ्यामध्ये वाचायला सुद्धा एखाद्या घरंदाज पुरुषाने मान खाली घालावी. वाचताना सुद्धा अशा शिव्या आहेत. लोकांचे अनेक आक्षेप आहेत. एकाने मला सांगितलं होतं, तो म्हणाला महाराज हे तुमचे तुकोबाराय, म्हणजे फक्त माझे आहेत, त्याचा काही संबंध नाही त्याच्याशी, हे तुमचे तुकोबाराय किती घाणेरड्या शिव्या देतात, किती घाणेरड्या शिव्या देतात, अहो वाचावे वाटत नाही आणि त्यांना तुम्ही संत म्हणता, असं कसं? मी त्याला म्हणालो, बाबा रे, तुकाराम महाराजांनी दिलेल्या शिव्या ज्याला आपल्याला दिल्यात असं वाटतं त्याचाच उद्धार होतो, इतरांचा होत नाही, हे लक्षात हे आमच्यासाठी झालेले बदल आहेत. हे जोपर्यंत आम्ही स्वीकारत नाही तोपर्यंत त्या शिव्याचं वर्मही आम्हाला कळणार नाही. आचारात प्रकटीकरणामध्ये हे झालेले बदल विचारातले बदल नाहीत, प्रकटीकरणातले बदल आहेत. आणि हे बदल विचाराला धक्का न लावता जर करायचे असतील
तर त्याच्यासाठी संतांचाच विचार करणं महत्त्वाचं आहे. संत जो आचार म्हणून स्वीकारतील तोच आचार म्हणून स्वीकारणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या संस्कृतीच्या प्रवाहामध्ये अनेक संत जन्माला आले. या संस्कृतीच्या मुळात काही संत जन्माला आले. ही संस्कृती अबाधित राहणार आहे म्हणून मी असं बोलण्याचं धाडस करत नाही की या संस्कृतीच्या शेवटी काही संत जन्माला येतील. हे बोलायचं कारण नाही, कारण ही संस्कृती नष्ट होणारी संस्कृती नाही. ज्या संस्कृतीला संतांच्या विचारांचा आश्रय असतो, ज्या संस्कृतीला संतांच्या आचारातून प्रकटीकरण असतं, तो आदर्श ज्या संस्कृतीमध्ये निर्माण झालेला असतो, ती संस्कृती ही नष्ट होणारी संस्कृती नसते. कारण जे नष्ट होणारं असतं त्याचा विचार संत कधीही जीवनात करत नाही. जे नष्ट होणारं आहे ते बाजूलाच ठेवल्या गेलं. जे स्थिर आणि शाश्वत आहे तेच जीवनात स्वीकारल्या गेलं. म्हणून विचारानं आणि आचारानं या दोन्ही अंगानं आपल्या संस्कृतीचा विचार संतांच्या जीवनचरित्रातून आपल्याला पाहायला सापडतो. म्हणून प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही बाजूनी संतांनी परमार्थातून विचाराचं प्रकटीकरण आहे, प्रपंचातून आचाराचं प्रकटीकरण आहे. आणि या दोन्हीचा समन्वय म्हणजे आपली संस्कृती आहे. याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. या दृष्टीनं आपल्या प्रपंचामध्ये मला हे नेहमी आम्ही हे कीर्तनात बोलतो हे आता मला आठवलं म्हणून मी फक्त सांगतो की कोणतीही क्रिया करत असताना आम्ही हा विचार कधीतरी केला पाहिजे, ही जी मी क्रिया करतोय ही ज्ञानेश्वर महाराजांना आवडेल काय? ही जी मी क्रिया करतोय ही समर्थांना आवडेल काय? मी जी क्रिया करतो ती तुकोबारांना आवडेल का? हा विचार एकदा मनाला विचारून मग त्या क्रियेमध्ये प्रवृत्त झालो तर मला नाही वाटत कधी आपल्याला अनैतिक आचरण करण्याची वेळ येईल. सोपं बोलायचं झालं तर एखादा मनुष्य तंबाखू खातोय. तंबाखू खात असताना ती तंबाखू हातावर घेऊन मळत असताना ती किती वेळ मळावी लागते मला माहिती नाही. कधी तो प्रयोग केलाही नाही, करायची शक्यताही मला वाटत नाही. पण ते काम चालू असताना मनामध्ये कधीतरी हा विचार आपण केला पाहिजे की मी ही तंबाखू खातोय हे तुकोबारांना आवडेल काय? मी हा भ्रष्टाचार करतोय हे समर्थांना आवडेल काय? माझ्या संस्कृतीचं रक्षण जर माझ्या क्रियेतून होणार असेल तर त्या संस्कृतीमध्ये ज्या क्रिया करणं अपेक्षित आहे त्या क्रिया संतांच्या मार्गदर्शनाने घडत असतील तर या संस्कृतीमध्ये अनैतिकता, व्यभिचार, भ्रष्टाचार, अनाचार यासारख्या शब्दांना कधीच थारा मिळणं शक्य नाही. पण जेव्हा मी माझ्या मनावर संस्कृतीचा विचार करतो त्यावेळेला मात्र अनेक अशा गोष्टींना आणि दुर्दैवानं अशा अनेक वाईट गोष्टी, निंद्य गोष्टी जेव्हा माझ्या विचारानं या संस्कृतीमध्ये प्रवेश करतात त्यावेळेला दुर्दैवानं अशा अनिंद्य आणि अनैतिक क्रियांनाच संस्कृती म्हणायची वेळ आपल्यावर येते. ती वेळ येऊ घातलेली आहे, आलेली आहे असं मी म्हणत नाही, पण येऊ घातलेली आहे. याचा विचार आपण केला पाहिजे. आणि या संस्कृतीच्या संबंधानं माझा विषय महाराष्ट्र संस्कृतीवर संतांचा प्रभाव असा आहे. कीर्तनकार किंवा प्रवचनकार असल्यामुळे विषय सोडून धावत जाणं हा आमचा स्वभाव आहे. पण तरी मी आपल्याला स्मरण करून देतो की या दृष्टीनं संस्कृतीवर संतांचा प्रभाव आहे का हा प्रश्न उपस्थित करण्याच्या ऐवजी मी असं म्हणेन की महाराष्ट्र संस्कृतीवर फक्त संतांचाच प्रभाव आहे, अन्यांचा प्रभाव मानायचं कारण नाही. आणि तो प्रभाव आचार आणि विचार या दोन अंगानं आहे.
ही दोन्ही अंग स्वतंत्र अंग न मानता एकमेकांच्या परिपुष्टतेसाठी मानलेली अंग आहेत. आचाराने विचार आणि विचाराने आचार अशा दोन्ही अंगानं आम्हाला या संस्कृतीवर संतांचा प्रभाव दिसतो. त्यांच्या कृतीतून, जीवनचरित्रातून आणि आता संत वाङ्मयातून. कारण पुन्हा हाच प्रश्न आहे, महाजनो येन गतः असं पंथाः असं तुम्ही ज्या वेळेला म्हणता त्यावेळेला आता तरी ते संत माहीत नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांच्या मागून जावं तर ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली आहे. तुकाराम महाराजांच्या मागे जावं तर तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेलेत. मग आत्ता आम्ही कुणाच्या आधारानं या संस्कृतीचं पालन करावं, याला मगाशीच आपण उत्तर देऊन आलोय की संत ज्या वेळेला देहरूपानं दिसत नसतात त्यावेळेला त्यांचं कार्य, त्यांचं वाङ्मय करत असतं. आणि म्हणून आजही आमच्या संस्कृतीतल्या अडचणी आमच्या डोळ्यासमोर उभा राहिल्या. आमच्या जीवनातल्या काही अडचणी करावं किंवा न करावं या दृष्टीने आमच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या तर आजही ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध, भागवत हे ग्रंथ असेत की ज्या ग्रंथातून आम्हाला आमच्या जीवनाची दिशा निश्चित करता येते. ज्ञानेश्वर महाराज कदाचित देहरूपानं आत्ता आम्हाला सांगू शकणार नाहीत, पण ज्ञानेश्वरी आम्हाला सांगू शकेल. तुकोबाराय कदाचित देहरूपानं आम्हाला हाताला धरून नेऊ शकणार नाहीत, पण गाथा ते कार्य करू शकेल. तेवढा विश्वास समर्थ कदाचित आता आम्हाला हाताला धरू शकणार नाहीत आणि सांगू शकणार नाहीत की तू असं वाग, या वेळेला असं वागणं उचित आहे. हे समर्थ जरी स्वतः येऊन आम्हाला सांगू शकणार नसतील, तेवढं पुण्य आमच्या संचयी नसेल तरी सुद्धा त्यांचा दासबोध मात्र आम्हाला दिशा दाखवल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्या गोष्टींचं चिंतन करून संस्कृतीवर संतांचा आचरणाने प्रभाव होता, विचाराने प्रभाव होता. आणि आता त्या संत वाङ्मयाचं आचरण आपल्या जीवनातून जो व्यक्त करून दाखवेल. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होवो निमूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे हे, तयाची आचरिता पाऊले, पावोनी सात्विक श्रद्धा चाले. ज्ञानेश्वर महाराज बोलतात त्या पद्धतीनं श्रुती स्मृतीच्या मूर्त रूपानं जे व्यक्त झालेत, आता संत वाङ्मय हे ज्याच्या क्रियेतून मूर्त रूपानं व्यक्त होत आहे त्यांनाच संत म्हटल्या गेलं पाहिजे. संत कोण या संबंधानं नवीन वाद उपस्थित मी करणार नाही. कारण आपण जीवनात एकदा चांगले वागलो तर आपल्याला वाटतं तुकाराम महाराजांच्या नंतर आमचं नाव घ्यावं. एकदा चांगले वागलो तर असं वाटतं की बस आता निवृत्तीनाथ महाराज ते निळोबाराय ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. निळोबारायनंतर कोण आहे? आम्हीच आहोत. बस आम्हीच आहोत. ते जुने हरदासी कीर्तनकार विनोदानं असं सांगत असत की आपल्या पत्नीचं वर्णन पतिव्रता म्हणून करताना एका पुरुषाने असं वर्णन केलं की पतिव्रता कोण आहे या संबंधाचं चिंतन असं आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्याम स्मरे नित्यम महापातकनाशनम. या 5 कन्यांना पुण्यवान स्त्रिया म्हणून त्या विचारात घेतल्या जातात. तर जुने हरदासी कीर्तनकारांच्या मुखातून मी ऐकलंय, त्यांनी कीर्तनात असं सांगितलं होतं की याला आपल्या पत्नीच्या पातिव्रत्याचा इतका आदर होता, तो असं म्हणाला, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा त्याच्यातच आमच्याही हिला धरा. एकदा आम्ही कधीतरी चांगलं वागलो तर आम्हाला वाटतं यांच्या रांगेत जाऊन आम्ही बसावं. एकदा चांगले वागलो तर. संतांच्या जीवनामध्ये एकदाही वाईट वागायचा प्रसंग नाही. एकदाही वाईट वागायचा प्रसंग नाही. कितीतरी प्रसंग असे आहेत की ज्या प्रसंगामध्ये संत जर वेगळं वागले असते तर त्यांना जगाने नावं ठेवली नसती. ज्या मंबाजीने तुकोबाऱ्यांना काट्याने मारलं त्या मंबाजीला उलट जर तुकोबाऱ्यांनी मारलं असतं तर जगाने नावं नसती ठेवली. एवढंच नाही, ज्या थोडंसं श्रद्धेपोटी बोलायचं झालं तर मंबाजीने तुकोबाऱ्यांना काट्याने मारलं, इतकं मारलं, तुकाराम महाराजांनी नुसतं डोळे उचलून बघितलं, उघडून त्याच्याकडे पाहिलं असतं तर मंबाजी जागेवर सरपणाशिवाय संपला असता. एवढं सामर्थ्य तुकोबाऱ्यांच्या नेत्रामध्ये होतं. श्रद्धेपोटी मी हे बोलतो, होतं. पण तुकाराम महाराजांनी ते केलं नाही. केलं असतं तर काय बिघडलं असतं.
काही बिघडलं काहीच नसतं, पण त्याच्यानंतर देहूला बिजेची वारी भरली नसते. ज्ञानेश्वर महाराजांना अनेक लोकांना शिक्षा करून सरळ करतात. ज्यांच्या आज्ञेने भिंत चालते, ज्यांच्या आज्ञेने रेडा बोलतो, त्यांच्या आज्ञेने त्रास देणाऱ्यांची घरं जळू नाही शकत. पण केलं नाही. का केलं नाही? केलं असतं तर कार्तिक वारी आळंदीची कधीच भरली नसते. सरळ आहे. खोटेपणाला त्यांच्या जीवनामध्ये कधीही स्थान नाही. वाईट विचाराला, वाईट आचाराला कधीही स्थान नाही. म्हणून चुकूनही जे चुकत नाहीत त्यांना आम्ही संत म्हणतो. सोपं. चुकूनही चुकत नाहीत त्यांना आम्ही संत म्हणतो. अंशतः थोडं देखील चूक. मला एकाने विचारलं होतं की आता हे संत वाङ्मय 700 वर्ष झाली तुम्ही म्हणताय, आता हे थोडंसं बदलावं असं तुम्हाला वाटत नाही? म्हणजे काय करायचं? म्हणजे ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्या काढून त्याच्या जागी मी माझ्या ओव्या घालायच्या काय? त्याला ज्ञानेश्वरी म्हणता येईल? संत वाङ्मयामध्ये कालांतराने आता त्या 700 वर्ष आणि आजची बदललेली परिस्थिती, या बदललेल्या परिस्थितीचं चिंतन करून संत वाङ्मयामध्ये काही दोष कालांतराने निर्माण झालेत असं तुम्हाला वाटत नाही? मी म्हणालो नाही बाबा, ज्याच्यामध्ये दोष निर्माण होतात त्याला आम्ही संत वाङ्मय म्हणत नाही. संत वाङ्मय म्हणलं की त्याच्यामध्ये दोष नसतो, आणि ज्याच्यात दोष असतात त्याला आम्ही संत वाङ्मय म्हणत नाही. कालांतरानं जे वाङ्मय आपोआप, ज्याला वेदांताच्या भाषेमध्ये ज्याला स्वतः नाश आहे असं जे वाङ्मय, त्या वाङ्मयाला संत वाङ्मय म्हणायचं कारण नाही. म्हणून त्यांच्या वाङ्मयाच्या आधाराने आजही आम्हाला संस्कृतीचं जतन करणं, संस्कृतीचं रक्षण करणं आणि आमच्या संस्कृतीचं आचरण करणं हे शक्य आहे. उद्या चालून आम्हाला जर असं वाटलं की आता आमच्या संस्कृतीच्या बाबतीमध्ये आम्ही काय नक्की निर्णय घ्यावा, तरीही त्यावेळेला पुन्हा एकदा हीच वेळ येणार आहे. संत वाङ्मयाला विचारून पहा. संत वाङ्मय जे सांगेल त्याला आम्ही संस्कृती म्हणतो. संत वाङ्मय जे सांगणार नाही त्याला आम्ही संस्कृती म्हणायला तयार होणार नाही. कारण संस्कृती हा आमच्या जीवन जगण्याचा जीवन जगण्याची ही एक विशिष्ट व्यवस्था आहे. जीवन जगण्याची ही एक पद्धती आहे. आणि आमचं जीवन मानवी जीवन म्हणून कसं जगावं हे अधिकारवाणीनं जर कोणी सांगू शकत असेल तर ते फक्त संत आणि संत वाङ्मय सांगू शकतं. इतरांना आम्ही जीवन कसं जगावं हे सांगण्याचा अधिकार नाही. मानवी जीवन तो तेव्हा परिपूर्ण होईल, मानवी जीवनाची परिपूर्णता ज्या वेळेला मानवी जीवनाला संतांचा स्पर्श होईल त्यावेळेला ते जीवन मानवी होईल. किंवा वेगळ्या भाषेत बोलायचं झालं तर मी म्हणतो संतांचा नाही झाला तरी चालेल, पण ज्याच्या जीवनाला संत वाङ्मयाचाही स्पर्श नाही त्याच्याही जीवनाला मी मानवी म्हणायला तयार होणार. महाराष्ट्रात जन्माला येऊन ज्यांनी कधी ज्ञानेश्वरी वाचली नाही त्याला मी माणूस म्हणायची माझी तयारी नाही. महाराष्ट्रात जन्माला येऊन ज्यांनी कधी तुकोबारायांचे 2 अभंग पाठ केले नाहीत त्याला मी माणूस म्हणायला तयार नाही. महाराष्ट्रात जन्माला येऊन ज्यांनी कधी मनाचे श्लोक वाचले नाहीत, दासबोध कधी वाचला नाही, मी काय म्हणून त्याला माणूस म्हणू? मला विषय दिलाय तो महाराष्ट्र संस्कृतीवर संतांचा प्रभाव. संत वाङ्मयाला भाषिक दृष्टीने जरी मर्यादा असल्या तरी वैचारिक दृष्टीने मर्यादा नाहीत. जर वैचारिक दृष्टीने मर्यादा असत्या तर किंबहुना सर्व सुखी म्हणायच्या ऐवजी महाराष्ट्रीय सर्व सुखी असं ज्ञानेश्वर महाराज बोलले असते. ज्या अर्थी किंबहुना सर्व सुखी असं बोलतात, जो जे वांछिल तो ते लाहो असं बोलतात, त्या अर्थी भाषा म्हणून जरी त्याची मर्यादा आपल्याला विचारात घ्यायची असली तरी विचारानं आपल्याला ती मर्यादा स्वीकारता येत नाही. म्हणून केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर सबंध भारतीय संस्कृतीवर संतांचा फार मोठा प्रभाव आहे. आणि ती संस्कृती तशीच पुढे चालायची असेल तर याच्याही पुढे त्याच संस्कृतीवर संत वाङ्मयाचा प्रभाव राहणं गरजेचं आहे. आणि तो संत वाङ्मयाचा प्रभाव हा आपल्याच संत वाङ्मयाच्या चिंतनातून राहणार आहे याची जाणीव आपण प्रत्येकाने ठेवावी. आणि त्या दृष्टीने एका अर्थाने बोलायचं झालं तर संत वाङ्मयाचं आचरण यालाच मी संस्कृती म्हणतो. हे मगाशी वाक्य मी उच्चारून आलोय. संत वाङ्मयाचं आचरण हीच खरी संस्कृती आहे. त्यामुळं त्याचा विचार आपण केला पाहिजे. संत महात्मे आपल्या आचरणातून जे दाखवून देतात तसं वागावं. आचरण जर कळत नसेल तर त्यांच्या विचारातून शब्दातून जे आहे तसं आम्ही वागावं.
तुकाराम महाराजांनी म्हटलंय, न घालावी धाव मनाची ओढी, वचनी आवडी संतांची. मनाच्या मागे आपली धाव घालू नये, संतांच्या वचनाच्या मागे आपली धाव घालावी. मनाच्या मागे धावू तर धावणं संपायचं नाही, आणि संतांच्या मागे जाऊ तर संपणं धावत यायचं नाही. या दोन्ही गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत. संतांच्या विचाराच्या मागे जाणं हे आपलं कर्तव्य आहे. त्या दृष्टीने आपण विचार करून संत वाङ्मयाचं चिंतन करावं, आणि ते संत वाङ्मयाचं चिंतन केवळ विचारातच न ठेवता आपल्या आचारातूनही व्यक्त करावं. ते करण्याची सद्बुद्धी आणि सामर्थ्य आपल्याला संतांनी द्यावं, याच्यासाठी प्रार्थना करतो. वास्तविक संत वाङ्मय, संत संस्कृती या शब्दावर बोलण्याचा माझा अधिकार नाही, आणि जेव्हा महाराष्ट्रातले म्हणण्यापेक्षा देशातले सर्वश्रेष्ठ अधिकारी समोर असतात त्यावेळेला तर नाहीच नाही. मी इथे फार धाडसानं उभा राहिलो. माझ्यापेक्षा अधिक व्याख्यानं माझे पितृतुल्य वंदनीय रामभाऊ शेवाळकर समोर आहेत. मला जे जाणवलं, बरं हे असंही समजू नका की मी ज्या गावात जातो ते तिथं असं बोलतो, असंही समजू नका. मी नागपूरला व्याख्यानं दिली, अतिशय उत्तम श्रोता, म्हणजे तुम्ही समोर आहात म्हणून हे बोलतो असंही नाही, अतिशय उत्तम श्रोता. काय असतं, संत वाङ्मयाच्या संबंधानं चिंतन करत असताना या गोष्टी प्रकर्षानं जाणवतात की संत वाङ्मयाचं चिंतन हे एका श्रद्धेपोटी तर आम्ही कीर्तन प्रवचनातून करतच असतो, पण चिकित्सा करण्याची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला त्या चिकित्सेला श्रद्धेचा आधार असतो, याच्यात वाद नाही. पण तरी देखील ती चिकित्सा ही टीका म्हणून न स्वीकारता चिंतन म्हणून स्वीकारणारे श्रोते जर समोर असले तर ती चिकित्सा करण्यातही आनंद आहे, आणि त्या चिकित्सेच्या मुळाशी असणारी श्रद्धा तीही व्यक्त करण्यात आनंद आहे. सुदैवानं मला आपण इथे माझ्यासमोर आहात. मी बोलण्याचं धाडस खरं म्हणजे करू नये, माझा तो अधिकार नाही. संत वाङ्मयाचा माझा काही इतका अभ्यास नाही की मी त्याच्यावर अधिकारवाणीनं बोलावं. मला इथं आमंत्रित केलं गेलं याबद्दल त्यांना धन्यवाद देतो, आणि माझ्यासमोर रामभाऊंना आणून बसवलं त्याबद्दल थोडासा रागही व्यक्त करतो, कारण त्यांच्यासमोर मी बोलावं असं नाही. समोर आल्यानंतर माझ्यासारख्या सामान्य वक्त्याला बोलता येणं कठीण जातं, तरीसुद्धा धाडस करून मी बोललो. त्यांचं पुत्रवत प्रेम आहे माझ्यावर, नेहमीच त्यांनी मला पांघरून घातलं आहे, त्यामुळं पांघरुणातल्या पांघरुणात बोलायला हरकत नाही, म्हणून थोडंसं बोललो. याच्यामध्ये जर काही न्यून राहिलं असेल तर न्यूनते सरते, अधिक हे पुरते, करुणी घेयावे तुमते विनवितू असे या ज्ञानोबारायांच्या शब्दामध्ये प्रार्थना करतो. आणि माझं हे व्याख्यानरूपी सेवा पुष्प काही म्हणा समर्पित करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.